अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। अध्याय 4 भाग 1। साई समर्थ अवतरणम। समर्थ साईंचे पृथ्वीवर मनुष्य रूपाने जन्मास येणे। गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो। मागच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायात मंगलाचरण व ग्रंथ प्रयोजन सांगितले आणि अधिकारी व अनुबंध यांचे यथास्थित स्पष्टीकरण झाले। आता या संतांचे या पृथ्वीवर जन्मास येणे कशासाठी असते आणि असे हे कोणते कठीण कार्य असते की ज्यामुळे त्यांना या भूलोकी मनुष्य रूपाने यावे लागते ते ऐका। श्रोते महाराज, मी तुमच्या पायांच्या धुळीचा कण आहे। मला तुमच्याकडे लक्ष देऊन ऐकण्याची, कृपा मागण्याची लाज नाही। संत चरित्र आधीच गोड असते, त्यातून हे तर साई कथांचे अमृत। साईंच्या अनन्य भक्तांनी ते पिऊन आनंदयुक्त व्हावे। जेव्हा ब्राह्मण शास्त्रांनी आश्रम व वर्णाप्रमाणे घालून दिलेल्या आचार व्यवहारासंबंधी नियम पाळण्यात हलगर्जीपणा करतात, शूद्र जातीचे लोक ब्राह्मण होऊ पाहतात आणि धर्माचार्यांचा अपमान करून त्यांना शिक्षाही करू पाहतात। धर्मशास्त्रांचे वचन कोणी मानत नाही। घरोघरी सर्वच विद्वान समजतात। एकावर दुसऱ्याची ताण असते आणि कोणी कोणाचे ऐकत नाही। उपयोगात आणण्यास योग्य की अयोग्य, खाण्यास योग्य की अयोग्य इत्यादी आचार विचारांकडे अगदी दुर्लक्ष करून ब्राह्मण सगळ्यांसमोर मद्य व मांस उघड सेवन करतात आणि धर्माचे पांघरून घेऊन आतून अत्याचार करतात की ज्यामुळे पंथांमध्ये द्वेष माजतात आणि लोक त्रासाने कंटाळतात। ब्राह्मण संध्यास्नान करण्याला कंटाळतात। कर्मठ म्हणजे धर्माचार व विधी यात निपुण व ते तत्परतेने करणारे लोक अनुष्ठानाला कंटाळतात। अनुष्ठान म्हणजे देवाप्रित्यर्थ अभिषेक वगैरेंसाठी विधीपूर्वक कर्म करणं। आणि योगी जप, तप व ध्यान करण्याला कंटाळतात। अशा वेळी संत पृथ्वीवर जन्म घेतात। लोक जेव्हा जेव्हा धन, मानपान, पुत्र व स्त्री यांना सर्व सुखाचे स्थान मानून परमार्थाच्या विचाराकडे पाठ फिरवतात तेव्हा संत अवतार घेतात। धर्माला ग्लानी आल्यामुळे जेव्हा लोक शाश्वत कल्याणाला मुक्तात तेव्हा धर्मजागृती करण्याला संत देहधारण करतात। जेव्हा लोक दीर्घ आयुष्य व जन्मभर निरोगी स्थिती व ऐश्वर्य गमावतात, केवळ पोट भरणे व विषय सुख भोगणे यातच आनंद मानून व याकडेच लक्ष देणारे बनून नीतिभ्रष्ट होतात आणि आपला उद्धार करून घेण्याला सर्व प्रकारे चुकतात, तेव्हा संत अवतार घेतात। वर्ण व आश्रम यांच्या नियमांचे रक्षण होण्यासाठी, अधर्माचा संपूर्ण नाश करण्यासाठी, दीन व दुबळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संतांचे या पृथ्वीवर जन्म घेणे असते। संत मूळचेच मुक्त असतात आणि दीनांचा उद्धार करण्यासाठी सदा उद्युक्त असतात, म्हणजे उत्सुक असतात। त्यांचा अवतार केवळ दुसऱ्यांसाठी असतो। त्यात त्यांना म्हणजे संतांना आपला स्वतःचा स्वार्थ नसतो। प्रवृत्तीच्या हलणाऱ्या उंच बांधकामाभोवती ते निवृत्तीचा पाया भरतात आणि परमार्थाचे मंदिर उभे करतात। धर्मकार्य व धर्मजागृती करून अवतार कार्य सिद्ध करतात आणि आपल्या कार्याची परिपूर्ती झाली की अवतारही संपवितात। प्रत्यगात्मा म्हणजे जीवात्मा किंवा अंतरात्मा हाच सर्व जगाला आनंद देणारा परमेश्वर आहे व जो परेश्वर तोच कल्याण करणारा आणि सुख देणारा गुरु आहे। तोच तो पराकाष्ठेच्या प्रेमाचे स्थान, अविनाशी सतत असलेला, न विभागलेला, ज्याला देश, काल व वस्तू यांचा वेगळेपणा माहीत नाही असा व ज्याची विभागणी करता येत नाही असा आहे। परा म्हणजे वाणीने बेंबीजवळ
पहिले स्फुरण जे होते त्याला परा म्हणतात. पश्यंती म्हणजे हृदयस्थानी अल्पमात्र उमटणारी जी असते ती पश्यंती. मध्यमा म्हणजे कंठस्थानी गळ्यामध्ये मननात्मक जी उमटते ती वाणी म्हणजे मध्यमा. आणि वैखरी म्हणजे जिच्या योगे तोंडातून शब्द प्रत्यक्ष बाहेर पडतात ती वाणी म्हणजे वैखरी. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी त्याचे वर्णन करता करता थकल्या संतांचे आत्म्याचे. वेदांचेही चातुर्य चालले नाही आणि नेती नेती असे नाही असे नाही असे म्हणून त्यांनीही हार घेतली. म्हणजे वेदांचं चातुर्य तिथे काही कामाला आलं नाही. ते वर्णन करू शकले नाहीत की परमेश्वर काय आहे, परमात्मा काय आहे. हे नाही, ते नाही, ते नाही, तो परमात्मा असं ते म्हणाले. पण तरीही ते स्पष्टपणे करून सांगू शकले नाही की परमेश्वर परमात्मा काय आहे. म्हणून असं लिहिलंय की वेदांचेही चातुर्य जिथे चालले नाही. नेती नेती म्हणजे असे नाही, असे म्हणजे आत्मा नाही, तसे म्हणजे आत्मा नाही असं ज्यांनी म्हणलं असे ते वेद, त्यांनी सुद्धा परमात्म्याचं वर्णन करताना, परमेश्वराचं वर्णन करताना हार मानले. षटशास्त्रे, षटशास्त्रे म्हणजे 6 शास्त्रे ज्यांना 6 वेदांग म्हणलं जातं ते आहेत शिक्षा, छंदस, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प. ज्योतिषशास्त्र आपल्याला माहिती असतं, व्याकरणशास्त्र एक असतं, निरुक्त शास्त्र असतं, कल्पशास्त्र असतं, छंदस शास्त्र असतं आणि शिक्षाशास्त्र. यांना वेदांग किंवा 6 शास्त्र म्हटलं जातं. तर असे 6 शास्त्र, षटशास्त्रे आणि षटदर्शने. षटदर्शने म्हणजे 6 दर्शने म्हणजे ज्यातून फिलॉसॉफी सांगितली जाते, तत्त्वज्ञान, त्यांना म्हणतात दर्शन. तर ते कोणते आहेत? सांख्य, सांख्यदर्शन. दुसरं आहे योग, योगदर्शन. तिसरं आहे न्याय, न्यायदर्शन. चौथं आहे वैशेषिक, वैशेषिक दर्शन. 5वं आहे मीमांसा, मीमांसा दर्शन. आणि 6वं आहे वेदांत, वेदांत दर्शन. तर असे 6 शास्त्र, शिक्षा, छंदस, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प, हे 6 शास्त्र आणि षटदर्शन म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत, ही षटदर्शने आणि षटशास्त्रे लाजली म्हणजे ते वर्णन करू शकण्यास असमर्थ ठरले. पुराणे म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, देव, वीरपुरुष इत्यादींविषयींच्या गोष्टी ज्यात वर्णन केलेले आहे असे संस्कृत भाषेतील काव्यात्मक म्हणजे काव्यमय संस्कृत श्लोकांमध्ये कवितेच्या रूपात 18 पवित्र ग्रंथ जे आहेत ते 18 पुराणं. आणि कीर्तने म्हणजे जे कीर्तनं केली जातात किंवा माहिती सांगितली जाते आतापर्यंत वेगवेगळ्या जाणकारांनी, तत्त्वज्ञांनी जी प्रवचन कीर्तनं केली आहे वर्णन करताना परमेश्वराची, तर ती कीर्तनेसुद्धा आणि पुराणेसुद्धा, षटदर्शने आणि षटशास्त्रेसुद्धा थकली आणि शेवटी शरीराने, वाणीने आणि मनाने फक्त नमस्कार करण्याचे साधन शिल्लक राहिले. म्हणजे ज्याचं वर्णन करता येत नाही, जे समजावून सांगता येत नाही अशा गोष्टीबद्दल 18 पुराणं किंवा 6 शास्त्र किंवा 6 दर्शनं किंवा कीर्तनं हे सांगू शकले नाहीत, वर्णन करू शकले नाहीत. आणि मग अशा वेळी तिथे फक्त वाणीने, मनाने, शरीराने नमस्कार करणे, नतमस्तक होणे एवढंच साधन आपल्या हातात शिल्लक राहिलं. अशा अत्यंत आश्चर्यकारक लीला असलेल्या संत साईचे चरित्र व त्याच्या पवित्र कथा ऐकून आपले कान पावन करून घेऊया. तोच या सर्व कथांचा, सर्व इंद्रियांचा चालक हा ग्रंथ रचण्याला बुद्धी देऊन त्याच्या चरित्राची यथाक्रम व सहजपणे आठवण करून देण्यास कारण आहे. तो सर्वांचा अंतर्यामी, आत बाहेर सर्व ठिकाणी व्यापून असणारा आहे. आणि मग मी व्यर्थ रिकामी काळजी का बरे करावी. त्याचे एक एक गुण आठवले की मनाची वृत्ती स्तब्ध होऊन जाते. मग वाणीला त्याचे वर्णन करणे कसे शक्य आहे. दृढ मौन हेच तत्कथन आहे.
नाकाने फुलाचा वास घ्यावा, स्पर्शेंद्रियाने थंडी व उष्णतेचा स्पर्श घ्यावा, डोळ्यांनी सौंदर्य सुख घ्यावे आणि आपणच आपल्याला सुख व्हावे, म्हणजे सुख मानून घ्यावे, सुख द्यावे. जीभ साखरेचा स्वाद घेते, पण तिला तो ज्याप्रमाणे दुसऱ्याला स्पष्ट करून सांगता येत नाही की साखरेचा स्वाद नक्की कसा आहे हे जीभ वर्णन करू शकत नाही, म्हणजे कितीही वर्णन केलं तरी ते अपुरं पडतं. त्याप्रमाणे साईंच्या गुणांचे वर्णन मला स्पष्ट करून सांगता येत नाही. सद्गुरूच्याच जेव्हा मनात येते तेव्हाच तो स्वतः प्रेरणा देतो आणि आपल्या माणसांकडून वर्णन करण्यास अशक्य असलेल्याचे बारकाईने आणि यथातथ्य, म्हणजे जसे आहे तसं तथ्याला अनुसरून, फॅक्ट्सला अनुसरून वर्णन करून घेतो. हा केवळ शिष्टाचार किंवा वरवरचे बोलणे नव्हे, मनापासूनचे हे उद्गार आहेत. आदराने लक्ष देऊन ऐकण्याची मी प्रार्थना करतो, असं लेखक म्हणतोय. जसे गाणगापूर व नृसिंहवाडी, जसे औदुंबर किंवा भिल्लवडी, तसेच गोदावरी नदीच्या काठी हे शिर्डी नावाचे क्षेत्र प्रसिद्ध आहे. गोदावरीचा पवित्र किनारा, गोदावरीचे पवित्र जल, गोदावरीचा थंड वारा, हे सर्व संसारातील अंधाराचा नाश करणारे आहे. गोदावरीच्या महिम्याचे वर्णन सुंदर आहे आणि ते सर्व जगभर प्रसिद्ध आहे. तेथे एकाहून एक शिरोमणी श्रेष्ठ संत होऊन गेले. या गोमतीच्या काठी अनेक तीर्थे आहेत. तेथील पाणी पापांचा नाश करणारे असून त्यात स्नान केले असता आणि ते प्यायले असता संसार दुःखांचे निवारण होते, असे पुराणात सांगितले आहे. ती ही गोदावरी नदी अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात, म्हणजे जे आता राहाता तालुक्यात येतं, त्या कोपरगावा शेजारी शिर्डीची वाट देते, म्हणजे तिथे ते नदी आहे. गोदावरी ओलांडल्यानंतर पलीकडच्या काठावर सुमारे 3 कोसांवर, म्हणजेच 6 मैल किंवा 9.5 किलोमीटर अंतरावर निमगावात टांगा शिरला, म्हणजे गाडी शिरली की समोर शिर्डी दिसते. निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, गोणाई, गोणाई म्हणजे ही नामदेवाची आई असली तरी संतांच्या माळेत तिला स्थान देता येणे शक्य नाही. तर अनुवादकाला वाटतंय की या ठिकाणी गोमाई हा शब्द असावा गोणाईच्या ऐवजी. तर गोमाई नावाच्या एका विधवा ब्राह्मण संतिनीचे, जी संत स्त्री होती, तिचे वर्णन महिपती बुवांनी भक्तविजय नावाच्या ग्रंथात केलेलं सापडतं. एकदा चंद्रभागेला महापूर आला आणि कोणी होडीवाला तिला नदीपार विठ्ठलाच्या दर्शनाला नेईना, तेव्हा विठ्ठलाने स्वतः होडीवाल्याचे रूप घेऊन तिला पलीकडे नेऊन विठ्ठल दर्शन घडवले, अशी ती गोष्ट आहे गोमाईची. तर इथे हेमाडपंतांनी गोणाई नसून गोमाई असं त्यांना सुचवायचं असेल, असं अनुवादकाचं म्हणणं आहे. तर हे जे संत आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, गोमाई म्हणजे गोणाई, तुकाराम, नरहरी सोनार, नरसिंह मेहता, सजन कसाई, सावतामाळे असे संत पूर्वी होऊन गेले आणि आताही बरेच झाले. हे सर्व सात्विक वृत्तीचे, सर्व जग हेच आपले कुटुंब मानणारे व रंजल्या गांजल्यांचे आधार होते, म्हणजे गरिबांचे आवाज दुःख ऐकणारे होते, त्यांना समजून घेणारे होते, त्यांना मदत करणारे होते. श्रेष्ठ संत रामदास गोदाकाठ सोडून जगाच्या उद्धारासाठी कृष्णाकाठी प्रगट झाले. तसेच हे योगेश्वर साई शिर्डीची महान पुण्याई की जगाच्या उद्धारासाठी गोदावरीच्या जवळ अवतरले. परीस लोखंडाला सोने पण देतो, म्हणजे परिसामुळे लोखंडाला सोनं बनता येतं. त्या परिसाची उपमा संतांना देतात, म्हणजे संत हे परिसासारखे आहेत बुवा असं म्हटलं जातं. परंतु संतांची अलौकिक करणी की ते भक्तांना आपले रूपच देतात, म्हणजे परीस लोखंडाला सोनं बनवतो, पण संत हे परिसापेक्षाही मोठे आहेत, कारण की ते लोखंडासारख्या माणसांना, जीवांना चांगला उपदेश करतात. पण ते फक्त सोन्याचे नाही बनवत, ते परीस असलेले गुरु किंवा संत ते लोकांना, भक्तांना सुद्धा स्वतःचं रूप देतात, म्हणजे स्वतः परिसाला बनवतो, असं तो वर्णन केलेलं आहे. संतांची उपमा आहे. भेदभाव सोडून अवघ्या सगळ्या सजीव व निर्जीव वस्तू ब्रह्मरूपच आहेत, म्हणजे हे सगळ्या विश्वातल्या सगळ्या गोष्टी ज्या नाश पावता आहेत किंवा ज्या नवीन बनत आहेत, सजीव निर्जीव सगळ्या, तर त्या ब्रह्माचं रूप म्हणजे परमेश्वराचं एक रूप आहे. आपल्याला दिसणारे हे जगाचे ऐश्वर्य ब्रह्माचेच अखंड ऐश्वर्य आहे,
ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्माचेच म्हणजे परब्रह्माचे, ईश्वराचे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व म्हणजे मीच मी आहे असे जेव्हा यथार्थ ज्ञान होईल तेव्हा मग त्या सुखाची गोडी काय सांगावी. अतिशय चांगला अनुभव येईल. असे मी पण प्राप्त झाले की बुवा हे सगळं मीच आहे, माझ्यापेक्षा हे काही वेगळं नाही आहे, मी स्वार्थी असू शकत नाही, दया करुणा हा माझा भाव असतो, कारण की हे सगळं मीच आहे. यांना ज्यांना काही दुःख होईल, वेदना होतील किंवा आनंद होईल ते सगळं मला अनुभवता येईल इतका मी त्यांच्याशी जोडला गेलेलो असेल, कारण की मी त्यांचाच भाग आहे, ते माझेच भाग आहेत. जे काही सजीव निर्जीव सृष्टी आहे ते सगळं काही परब्रह्माचंच रूप आहे. असं जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तो अनुभव खूप चांगला राहील. आणि असे मी पण प्राप्त झाले म्हणजे तेवढी समज प्राप्त झाली आणि आपल्या स्वतःशिवाय माहीत असलेले दुसरे काहीच नसले की मग वैर कोणाशी करावे आणि भ्यावे तरी कोणाला. तिथे भीती उरत नाही, तिथे बदला घेण्याची वृत्ती, राग द्वेष काही उरत नाही, काही मिळवण्याची वेगळी इच्छा उरत नाही, काही सोडून जाण्याची भीती उरत नाही, कशाचं दुःख होत नाही, वेदना होत नाही. का? कारण की सगळं आपणच असतो तिथे, कारण सगळ्या गोष्टी आपल्याच आहेत आणि आपणच सगळ्या गोष्टींमधला भाग आहोत. त्यामुळे वैर करून परक्याशी वैर करायला कोणी उरतच नाही. सगळं काही स्वतःचाच आहे, ईश्वराचाच भाग आहे. असं ते ज्ञान आहे. मंगळवेढी जसे संत दामाजी पंत, सज्जनगडी जसे समर्थ रामदास स्वामी व वाडीत जसे नृसिंह सरस्वती, नृसिंहवाडीमध्ये, तसेच शिर्डीमध्ये हे साईनाथ. सिद्धीस नेण्यास कठीण व पार करण्यास कठीण असा संसार याने जिंकला आहे. याने म्हणजे साईबाबांनी. शांती यांचे भूषण आहे. ज्ञानाचा हा मूर्तिमंत भांडार आहे. म्हणजे साईबाबांच्या जवळ प्रचंड ब्रह्मज्ञान आहे. वैष्णवांचे हे माहेरघर आहे. वैष्णवचा अर्थ इथे भक्तांचे किंवा जे ईश्वरावर परमशक्तीला मानतात, समजतात, अनुभवतात, तर अशा लोकांवर, तर त्यांचे हे माहेरघर आहे. उदारांचा उदार असा हा परमार्थ करण्याचा अवतार व सारांचे सार असा हा साई आहे. अशाश्वत वस्तूंमध्ये ज्याला आसक्ती नाही, अशाश्वत म्हणजे ज्या नष्ट होणाऱ्या आहेत. या पृथ्वीवर सगळ्यात सजीव किंवा निर्जीव गोष्टी कधी ना कधी नष्ट होतात. तर अशा सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे सगळ्या सृष्टीमध्येच कोणत्याच वस्तूंमध्ये ज्याला आसक्ती नाही, आत्मस्वरूपात रंगलेली ज्याची वृत्ती आहे, म्हणजे जो स्वतःच्या स्वरूपात आनंद स्थितीतच रममाण असतो, त्याला बाहेरून कोणी दुःख किंवा आनंद देत नाही, राग आणू शकत नाही. तर अशी ज्याची आत्मस्वरूपात रंगलेली ज्याची वृत्ती आहे आणि परमप्राप्ती साध्य करण्याकडेच ज्याचे लक्ष आहे, त्याची स्थिती काय वर्णावी. म्हणजे असा व्यक्ती, असा जीव, असा साईनाथ किंवा असा कोणीही व्यक्ती, त्याचं वर्णन कसं काय करता येईल असं लेखक म्हणतोय. हेमाडपंत लिहित आहेत. इहलोकातील म्हणजे या पृथ्वी तलावर, इहलोक म्हणजे इथला लोक म्हणजे ही पृथ्वी किंवा हे संसार. तर इहलोकातील भरभराट किंवा ऱ्हास म्हणजे इथे काही चांगलं हो किंवा काही नाश हो याविषयी त्याला पर्वा नाही, चिंता नाही. आणि परलोकातील म्हणजे स्वर्ग किंवा वैकुंठ, गोलोक, काही वरचं या सृष्टीपेक्षा दुसऱ्या दुनियेत, तर त्या परलोकातील सुखाचा उल्हास किंवा उपहास म्हणजे निंदा नाही. म्हणजे काहीही फरक पडत नाही, इथे काय होतं आहे, बाहेर काय होतं आहे, दुसऱ्या सृष्टीत जगात काय होईल याची चिंता, अपेक्षा असं काहीही नाही. त्याचे अंतरंग म्हणजे साईबाबांचे अंतरंग म्हणजे मनातली अवस्था आरशासारखे निर्मळ आहे. आणि वाणी म्हणजे त्यांचं बोलणं किंवा त्यांचा उपदेश किंवा त्यांचे विचार हे सदा अमृताचा वर्षाव करीत असते. राजा, रंक, दरिद्री व दीन म्हणजे गरीब किंवा जो दुःखी कष्टी आहे असा, हे सर्व त्याच्या दृष्टीला एकसारखे असतात. स्वतःचा मान किंवा अपमान त्याला म्हणजे साईबाबांना ठाऊक नाही. तो म्हणजे साईबाबा स्वतःच सर्व प्राण्यांमध्ये व्यापून राहिलेला परमेश्वर आहे. कोणाशी बोलत चालत असतो म्हणजे साईबाबा कोणाशी बोलत असोत, चालत असोत, कोणासोबत मुरळ्यांचे नाच चाळे पाहत असोत, गज्जल किंवा गाणे ऐकताना डोलत राहोत, तरी त्याच्या समाधीचा म्हणजे साईबाबांच्या समाधीचा किंचितही भंग होत नाही. म्हणजे ते सगळे लीला करतात, सगळ्यांमध्ये रमतात, पण तरीही ते अलिप्त आहेत. ते त्यांच्या विचारांच्या अशा अवस्थेत आहेत की तिथून त्यांना कोणी दुःखी, आनंदी, कष्टी किंवा क्रोधी करू शकत नाही. ते त्यांच्या अवस्थेत असतात. ते बाहेरून दाखवायला चिडलेले किंवा आनंदी
किंवा शांत असे दिसत असले तरी आतून ते परमानंदातच असतात, त्या अवस्थेतच असतात कायम. तर त्याला म्हणले की त्या अवस्थेला, त्यांच्या साईबाबांच्या अवस्थेला म्हणले की ती त्यांची समाधी आहे, जिवंतपणी किंवा नंतरही. की त्या समाधी म्हणजे ती अवस्था, बौद्धिक, मानसिक, शारीरिक अवस्था, की तिच्यात काही भंग होत नाही, ती काही संपत नाही, ते तिथेच रममाण होतात. अल्लाह म्हणजे ईश्वराचे नामस्मरण ही यांची ओळखण्याची खूण आहे. सर्व जग जागे असताना याला झोप येते. इथे एकेरी उल्लेख आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की इथे काही कमी लेखलं जातं. इथे साईबाबांना आपलेपणाने, की आमच्या घराचा सदस्य आहे, आणि एका व्यक्तीचं वर्णन केलं जातं इथे सध्या. त्याच्या दैवी गुणांचं वर्णन केलं जातं आहे, पण एक व्यक्ती म्हणून केलं जातं आहे. त्यामुळे इथे एकेरी उल्लेख येतो आहे, तो मी इथे लेखकाने, अनुवादकांनी घेतलेला आहे. इथे साईबाबांना पूर्ण आदरयुक्तनेच, आदरार्थीच बोललं गेलेलं आहे, पण इथे एकेरी असल्यामुळे याचा अर्थ असा नाही आहे की त्यात काही अपमान आहे. ते आपुलकीच्या भावनेने लेखक हेमाडपंत लिहित आहेत की साईबाबा कसे आहेत याची माहिती, त्यांचं गुण सांगितले जात आहेत. तर ते व्यक्ती म्हणून त्रयस्थपणे सांगता आहेत की हा जो व्यक्ती आहे किंवा ही जी विभूती आहे ती व्यक्ती नाही आहे नक्कीच, ती एक दैवी अवतार आहे तो संतांचा, पण त्याला एकेरीत इथे मुद्दामून उल्लेख केला गेलेला आहे आपल्याला समजण्यासाठी. तर साई भक्तांनी याकडे लक्ष द्यावं. तरी मी पुढे वाचतो. सर्व जग जागे असताना याला झोप येते, म्हणजे साईबाबांना तेव्हा झोप येते. म्हणजे साईबाबा दुर्लक्ष करतात. जेव्हा जग आपापल्या क्रियांमध्ये रमलेलं आहे तेव्हा साईबाबा त्यात अडकून पडत नाही. या गोष्टीला झोप येते असं म्हणलं आहे, म्हणजे ते दुर्लक्ष करतात. त्यांचं लक्ष सगळीकडे आहे. दुर्लक्ष करतात किंवा झोप येते असा त्यांचा शब्दशः अर्थ नाही आहे. इथे त्यांचा अर्थ आहे की ते यात अडकून पडत नाही सांसारिक घटनांमध्ये, क्रियांमध्ये, कारण की ते याचा भाग नाही आहे. ते भाग आहेत असं दाखवतात, पण ते यापेक्षा उच्च स्तरावरचे योगी आहेत. तर लेखक लिहित आहे, हेमाडपंत लिहित आहेत की सर्व जग जागे असताना याला झोप येते आणि जगाला झोप लागते तेव्हा हा जागत असतो. जगाला झोप लागते याचा अर्थ जगाला काही चांगलं वाईट आपलं कळत नाही. जग कन्फ्युजनमध्ये असतं, गोंधळलेल्या मनस्थितीत असतं. जगातले लोक, जीव नीट वागत नाही, त्यांना धर्म काय आहे, कर्म काय आहे काही समजत नाही. तेव्हा त्यांना दिशा दाखवण्यासाठी जो उपदेश देण्याचं काम करतं किंवा लीला रचवल्या जात आहेत त्या साईंकडून किंवा संतांकडून, तर त्यांना म्हटलं, त्या लीलांच्या क्रियेला किंवा त्या उपदेशाला म्हटलं आहे की साईबाबा लक्ष देत आहेत, म्हणजेच साईबाबा जागत आहेत, ते झोपलेले नाही आहेत. इथे शब्दशः काही झोपेचा अर्थ नाही आहे. इथे त्यांच्या वृत्तीचा, त्यांच्या विचारसरणीचा उल्लेख सांगितलेला आहे, त्यांच्या गुणांचं इथे वर्णन आहे. पुढे हेमाडपंत लिहितात की त्यांचे अंतःकरण समुद्रासारखे शांत असते. त्यांचा निश्चित आश्रम कळत नाही. आश्रम कळत नाही याचा अर्थ 4 आश्रम असतात. तर 4 आश्रमांपैकी हे कोणत्या आश्रमात आहेत, हे संन्यासी आहेत का, हे वानप्रस्थाश्रमी आहेत का, हे ब्रह्मचारी आहेत का, गृहस्थ आहेत, हे नक्की कळत नाही, कारण की त्यांच्या लीला कळण्याच्या पलीकडे आहेत. सामान्य माणसाची बुद्धी या गोष्टी आपल्या अंदाजाने समजून घेतो किंवा त्याला समजतही नाहीत त्या, की हे नक्की काय आहे. तर तेच लेखक लिहित आहेत की तो निश्चित आचार व्यवहाराचे नियम पाळत नाही. म्हणजे साईबाबांना कोणत्या आचार व्यवहारांमध्ये बांधून ठेवणं, त्यांना काही नियम सांगणं आणि त्या नियमांनुसार ते वागतील असं अपेक्षा करणं, हीच मुळात चुकीची गोष्ट आहे. कारण की नियम, आचार, व्यवहार हे सगळं सामान्य माणसासाठी, सामान्य समाजासाठी सुरळीत कार्य होण्यासाठी असतात, जे समाजानेच लावून घेतलेले असतात किंवा नैसर्गिक सृष्टीचे काही नियम असतात, दैवी नियम असतात. तर ते आचार व्यवहाराचे नियम आहेत. पण साईबाबांना ते लागू पडत नाही, कारण की ते यापेक्षा भिन्न आहेत. ते सामान्य नाहीत, ते असामान्य आहेत. म्हणून इथे लिहिलं आहे की तो म्हणजे साईबाबा स्वतः निश्चित आचार व्यवहाराचे नियम पाळत नाहीत. बहुधा बसल्या जागचा हलत नाही, पण सगळे व्यवहार त्याला ठाऊक असतात. बसल्या जागचा हलत नाही याचा काही असा शब्दशः अर्थ पूर्णतः नाही म्हणता येणार, कारण साईबाबा चालत फिरत नक्कीच होते, शिर्डीत होते आणि समाधी अवस्थेतही ते बसून असायचे किंवा निजून असायचे. प्रत्येक वेळी ते चालत फिरत असले तरी
तर बहुधा बसल्या जागचा हलत नाही, म्हणजे ते त्या मनोवृत्तीची गोष्ट करतोय लेखक, की ते ज्या अवस्थेत असायचे त्या अवस्थेतून त्यांना कोणी हलवू शकायचं नाही. भलेही ती कृती बाहेरून शरीराने काहीही करो, पण प्रत्यक्षात ते आतून स्थिर मनाचे, शांत वृत्तीचे, असे आनंदात स्वतःचे असे आहेत, असा त्याचा अर्थ इथे अपेक्षित आहे. आणि तरीही त्यांना सगळे व्यवहार ठाऊक असतात, म्हणजे जगात कुठे कोणाला काय त्रास होतोय, कोणाची काय अपेक्षा आहे, कोणाच्या आयुष्यात काय घटना होत आहे आणि काय त्यांना उपदेश दिला पाहिजे, काय लीला दाखवल्या जायला पाहिजे, तर हे सगळं त्यांना ठाऊक आहे. त्याच्या दरबारचा म्हणजे साईबाबांच्या दरबाराचा वरवर दिसायला नेहमीच डौल दिमाख असला, म्हणजे ते खूप छान दरबार भरलेल्या राजासारखा किंवा मोठ्या योगी पुरुषासारखा छान दरबार भरला आहे बुवा, तिथे सगळे भक्त मंडळी आहेत, सगळे सेवेकरी आहेत असं दिसत असलं आणि त्यावेळी 360 गोष्टी तो सांगत असला, म्हणजे उपदेश वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या अनुभवांनुसार, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना साईबाबा एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या समाजाच्या घटकांना वेगवेगळ्या गोष्टींचा उपदेश करत असतील, तरीही तो मौन पाळणे सोडत नव्हता. म्हणजे ते भलेही तोंडाने बोलत आहेत, लीला आणि क्रिया दाखवत आहेत, तरी साईबाबा स्वतः मौनच पाळत होते, ते मौन सोडत नव्हते. म्हणजे ते वाचाळ बोलणं किंवा निरर्थक काही बोलणं नव्हतं, तो उपदेशसुद्धा त्यांचा मौनचाच एक भाग होता. मौन म्हणजे न बोलणं असा त्याचा शब्दशः अर्थ असतो, पण मौनचा इथे साईबाबांसाठी अर्थ भिन्न आहे. ते बोलतात, उपदेश देतात, लोकांना काही सांगतात, धर्माबद्दल, कर्माबद्दल, नीतिमत्तेबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या बऱ्या वाईटाबद्दल काही सल्ले देतात किंवा चिडतात किंवा प्रेमाने गोंजारतात, असं काही करत असले तरी ते लेखकाला ते मौन पाळता आहेत असंच दिसतं. त्यामुळे लेखक हेमाडपंत म्हणतायत की मौन पाळणे साईबाबा काही सोडत नव्हते. मशिदीच्या भिंतीला टेकून तो उभा असला, सकाळी व दुपारी भिक्षेसाठी गावात फेऱ्या करीत असला, लेंडी बागेत किंवा चावडीत जात असला, तरी देखील त्याची आत्मस्थिती म्हणजे मनाची अवस्था, अंतरात्म्याची अवस्था अखंड असे, म्हणजे ज्यात खंड पडत नाही अशी स्थिर. पूर्वी कोणत्या जन्मी, कोणत्या प्रसंगी, कोणत्या काळी मी किती तप केले की ज्यामुळे श्री साईनाथांनी मला पदरात घेतले हे मी जाणत नाही. हेमाडपंत लिहित आहेत स्वतःबद्दल. लेखक लिहितं की लेखकाने, हेमाडपंतांनी, त्यांनी स्वतः किती प्रसंगी, किती कोणत्या जन्मी काय तप केले, काय पुण्य केलं की ज्यामुळे मला या जन्मात, म्हणजे लेखक हेमाडपंतांना, की साईबाबांनी त्यांच्यावर कृपा केली, पदरात घेतलं, आशीर्वाद दिले, कृपा दाखवली, तर हे मला समजत नाही असं लेखक हेमाडपंत लिहित आहेत. परंतु हे काय त्या तपाचे फळ, मी तर जन्मतःच दुष्ट आहे. श्री साई स्वतःच दीनांवर म्हणजे गरिबांवर किंवा दुबळ्यांवर, श्री साईनाथ महाराज स्वतःच दीनांवर प्रेम करणारे आहेत आणि ही त्यांचीच कधीही न बदलणारी कृपा आहे. म्हणजे साईबाबा गरीब, श्रीमंत, चांगला वाईट किंवा दुष्ट स्वभावाचा आणि पुण्यवान स्वभावाचा, पापी किंवा अधिकारी असं काही पाहत नव्हते. ते सगळ्यांवर समान दृष्टीने प्रेम करत होते, कृपा करत होते, आशीर्वाद देत होते आणि आजही देत आहेत. तर ही त्यांचीच कधीही न बदलणारी कृपा आहे असं लेखक हेमाडपंत स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहेत. सिद्ध पुरुषांच्या गटात जरी जन्म असला तरी त्यांचे वर्णन, त्यांचे वर्तन म्हणजे त्यांचं वागणं साईबाबांचं साधकासारखे होते. म्हणजे त्यांना सगळं प्राप्त होतं, सगळ्या सिद्धी, सगळे जाणकार ते होते, ब्रह्मज्ञानी होते, महायोगी होते. पण तरीही इतकं सगळं असूनही ते बाहेरून एखाद्या साधकासारखं, एखाद्या सामान्य व्यक्तीसारखं त्यांचं वर्तन होतं. ते बाहेरून तसे दाखवायचे. त्यांना त्याची गरज नव्हती, ते साधक नव्हते, कारण की त्यांनी साधना साध्य केलेली होती ऑलरेडी प्रत्यक्ष. त्यांचा स्वभाव अहंकाराशिवायचा व अति नम्र होता आणि ते सर्वांचे मन राखीत असत. एकनाथांनी जसे पैठण, ज्ञानदेवांनी जसे आळंदी, तसेच श्री साईंनी शिर्डीचे स्थान महिमा संपन्न केले. म्हणजे त्या स्थानाला त्यांच्या राहण्यामुळे, त्यांच्या लीलांमुळे महात्म्य प्राप्त झालं शिर्डीला. धन्य शिर्डीचे तृणपाषाण म्हणजे तिथलं गवतसुद्धा भाग्यवान आहे, दगडंसुद्धा भाग्यवान आहेत, माती भाग्यवान आहे, सगळं काही तिथे
धन्य आहे, कारण की तिथे की ज्यांना दररोज प्रयत्न केल्याशिवाय बाबांचे चरणचुंबन घडले, म्हणजे बाबांचे पाय तिथे स्पर्श झाले, तिथल्या दगडांना, गवताला, मातीला, रस्त्यांना, जागांना, आणि बाबांच्या पायांची धूळ मस्तकावर धारण केली गेली. शिर्डीच आम्हाला पंढरपूर, शिर्डीच जगन्नाथपुरी व द्वारकानगर म्हणजे द्वारकानगरी कृष्णाची, शिर्डीच गया, शिर्डीच विश्वेश्वराची काशी व शिर्डीच रामेश्वरम सुद्धा, शिर्डीच आम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, शिर्डीच आम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वर, शिर्डीच महाकाळेश्वराचे उज्जैन व शिर्डीच महाबळेश्वराचे गोकर्ण क्षेत्र. म्हणजे सगळ्या तीर्थांचं जे महात्म्य आहे त्याच्यापेक्षा शिर्डी काही वेगळं किंवा कमी नाही आहे. शिर्डीची सुद्धा तीच योग्यता आहे, कारण की तिथे साईबाबांचा अवतार झाला, असं लेखक इथे सांगत आहेत. शिर्डीतला साईंचा समागम म्हणजे त्यांचं भेटणं, त्यांच्यासोबत राहता येणं, त्यांना पाहता येणं, हे जे भेट संबंध भक्तांचे जुळले साईंचे शिर्डीमध्ये, शिर्डीत त्याला म्हटलंय समागम. शिर्डीतला साईंचा समागम हाच आम्हाला आगम निगम म्हणजे वेद व धर्मशास्त्र, म्हणजे आमच्यासाठी भक्तांसाठी साईंचा सहवास, भेट, संबंध, त्यांची अनुभूती हेच आमच्यासाठी वेद आहेत, धर्मशास्त्र आहेत, की ज्यामुळे संसारातील सगळे व्यवहार कमी होत जाऊन परमार्थाचा मार्ग सुलभ होतो. समर्थ साईंचे जे दर्शन तेच आम्हाला योग साधन व त्यांच्याशी केलेले संभाषण म्हणजेच आमच्या पापांचे क्षालन, म्हणजे आमचे पाप कमी कसे होतील तर त्यांच्याशी आम्ही बोलतोच, त्यांचं ऐकतो, हेच आमच्यासाठी आमचं पाप नष्ट होण्याचं योग्य मार्ग आहे. त्यांचे चरणसंवाहन म्हणजे त्यांच्या पायांना नमस्कार करणं, पायांची पूजा करणं, आदरयुक्त भावनेने त्यांच्या चरणांकडे नतमस्तक भावनेने अहंकार त्यागून त्यांना शरण जाणं, याला म्हणलंय चरणसंवाहन. चरणसंवाहनचा दुसरा अर्थ चरणांची पूजा करणे किंवा नमस्कार करणे हाही आहे, पण प्रत्यक्ष चरणसंवाहन या शब्दाचा अर्थ आहे की चरणांकडे लक्ष केंद्रित करून तिकडे त्यांची सेवा करण्यात स्वतःला वाहवून घेऊन, स्वतःचा अहंकार त्यांच्या चरणांवर समर्पित करून, आपण त्यांचे शिष्य आहोत, आपण त्यांचे मूल आहोत, आपण त्यांचे भक्त आहोत आणि ते आपले गुरु आहेत, ते आपल्यासाठी ईश्वर आहेत, असं जे भावना मनात येते त्याला म्हणले चरणसंवाहन. तर त्यांचे चरण संवाहन हेच आम्हाला त्रिवेणीचे स्नान आहे. त्रिवेणीचे स्नान म्हणजे त्रिवेणी म्हणजे 3 नद्या, गंगा, यमुना आणि गुप्त असलेली सरस्वती नदी. तर या 3 नद्यांचा संगम होऊन झालेल्या प्रवाहाचे प्रयागराज जे नाव आहे, म्हणजेच अलाहाबाद जे नाव होतं, त्या स्थानाला म्हणलंय त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा संगम. तर ते अशा 3 नद्यांच्या पवित्र जलामध्ये स्नान करणं हे जेवढं पुण्यवान आहे तेच आम्हाला त्यांचं चरणसंवाहन आहे. त्यांचे चरण धुणं, त्यांना नमस्कार करणं, त्या चरणांची पूजा करणं, त्याच्यावर सेवा करणं हे आमच्यासाठी त्रिवेणीच्या स्नानाबरोबर आहे, असं लेखक लिहितो आहे. आणि त्यांच्या चरणतीर्थाचे सेवन हेच आमच्या वासनांचे निर्मूलन आहे. निर्मूलन म्हणजे नष्ट होणे, संपणे. काय तर वासना म्हणजे इच्छा, अपेक्षा, कामना ज्या काही असतील, चांगल्या वाईट कोणत्याही, छोट्यापासून मोठ्या गोष्टीपर्यंत आपण ज्या आयुष्यभर अपेक्षा करतो, मोह धरतो, लोभ धरतो, तर त्या इच्छा ज्या आहेत त्या वासना आहेत, एक प्रकारच्या आसक्ती आहेत की ज्या विनाकारण आहेत, त्यांची आवश्यकता नाही आहे. तर अशा गोष्टींचं निर्मूलन करण्याचं काम हे चरणतीर्थांच्या सेवनामुळे होतं. म्हणजे आम्ही साईंच्या चरणाचं तीर्थ प्राशन करतो, म्हणजे आम्ही त्यांना पूजा करतो, आम्ही त्यांना आदर देतो, त्यांचे विचार आम्ही सेवन करतो, ग्रहण करतो, असा त्याचा तीर्थ सेवनाचा अर्थ आहे की आम्ही त्यांना ग्रहण करतो, त्यांना मानतो. त्यांचे जे आज्ञा करणे तेच आम्हाला वेदवचन आहे. आणि त्यांच्या उदी प्रसादाचे, उदी म्हणजे जे भस्म किंवा राख जी आहे, तर ती उदीची आपण गोष्ट पुढे काही अध्यायांनंतर ऐकूच. तर ते उदीचा जो प्रसाद आहे तर त्याचं सेवन करणं म्हणजे उदी प्रसाद स्वीकार करणं हेच आम्हाला सर्व प्रकारे पुण्य पावन साधन आहे. साईच आम्हाला परमब्रह्म, साईच आमचा परमार्थ म्हणजे परमेश्वराकडे, ईश्वराकडे किंवा दीनदुबळ्या गरीब वंचित जीवांकडे
पशु असो किंवा मनुष्य असो, त्यांच्यासाठी सेवा करणे, त्यांची सेवा करणे, त्यांचं दुःख दूर करणे किंवा ईश्वराला शरण जाणे, ईश्वराचे कामं करणे, संसाराचे दुसऱ्यांसाठी स्वतः त्याग करून, वेळेचा, कष्टांचा त्याग करून, कष्टांचा त्याग म्हणजे दुसऱ्यांसाठी कष्ट घेणे, तर असं या गोष्टीला म्हणलं आहे परमार्थ, जो स्वार्थाच्या विरुद्ध आहे पूर्णपणे. म्हणजे जिथे स्वार्थ नाही आहे तिथे परमार्थ, म्हणजे परमार्थाचा दोन अर्थ मला समजतात, की ते एक परमार्थ म्हणजे परमेश्वर किंवा जे परम आहे, म्हणजे जे अंतिम आहे, जे अत्युच्च आहे, त्याची इच्छा करणं किंवा त्याच्या मागे जाणं किंवा त्याच्या प्राप्तीकडे लक्ष देणं, म्हणजे ईश्वर असो, चांगले विचार असो, गुरु असो, संत असो, त्यांची सेवा असो, असं. आणि परमार्थ म्हणजे स्वतःचा स्वार्थ सोडून, दुसरा अर्थ आहे की स्वतःचा स्वार्थ जिथे आपण मनात काही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे दुसऱ्यांची, परकीयांची, इतरांची सेवा करतो, त्यांच्यासाठी काही चांगलं करतो की ज्यामुळे त्यांना आनंद होईल किंवा त्यांचं दुःख कमी होईल, त्यांच्या चिंता भयमुक्त ते होतील, तर त्याला पण परमार्थ म्हटलं जातं. अजूनही काही अर्थ असतील, तर साईच आमचा परमार्थ आहे, म्हणजे साईच आम्हाला सगळं आहे. आमचं जे काही आहे, जे काही निस्वार्थपणे काम करायची इच्छा असो किंवा कोणाला शरण जाणं असो ईश्वराला किंवा जे काही असेल, सेवा करणं, तर तो सगळा भाव, तो परमार्थ आमचा म्हणजे साईच आहेत. साईच श्रीकृष्ण, श्रीराम आणि निजाराम, निजाराम म्हणजे निज आराम, म्हणजे ज्यामुळे मनशांती मिळते, चिरशांती मिळते, दुःख त्रास काही होत नाहीत, अशी मनाची अवस्था, त्याला म्हणलं आहे अंतरात्म्याच्या त्या अवस्थेला, आनंदात राहण्याच्या त्या आत्मानंदाला म्हणलं आहे निजाराम. तर निज आरामसुद्धा श्रीकृष्ण आणि श्रीराम आणि निजारामसुद्धा साईच आहेत. साई स्वतः सुख दुःख, राग लोभ इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडचा आहे. तो कधीही आनंदात नसतो किंवा खिन्नही नसतो, सदैव आत्मस्वरूपात रंगलेला व सदोदित ब्रह्मच असतो. शिर्डी केवळ मध्यबिंदू आहे. बाबांच्या कार्याची किंवा वास्तव्याची जागा तर पंजाब, कलकत्ता म्हणजे बंगाल प्रांत, हिंदुस्तान त्या भागाला म्हटलं जातं, जो उत्तर भाग आहे भारताचा, ज्यात उत्तर प्रदेश, बिहार वगैरे येतं, हिमाचल वगैरे, गुजरात, ज्यामध्ये राजस्थान, गुजरात असे प्रांत येतात, सिंध येतं, दख्खन म्हणजे दक्षिण भारत, कारण हा ग्रंथ जेव्हा लिहिला तेव्हा भारत पारतंत्र्यात होता, तर त्यावेळेसच्या संस्था आणि प्रदेशांच्या, भूप्रदेशांच्या महत ओळखीनुसार इथे ते शब्द आले आहेत. ते शब्द आज राज्यांना लागू काही प्रमाणात होतात, काही प्रमाणात इतर राज्यांचाही उल्लेख याच नावांमध्ये येतो. म्हणजे हिंदुस्तान म्हणल्यावर उत्तर प्रदेशही येईल आणि त्याच्या आजूबाजूचे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली असे सगळे राज्यसुद्धा यात अधिभूत आहेत. गुजरात म्हणल्यावर त्यात सिंध, राजस्थान अशा गोष्टी अपेक्षित आहेत. दख्खन म्हणजे दक्षिण भारत, ज्यात महाराष्ट्राचाही भाग येईल, दक्षिण महाराष्ट्राचा येईल आणि दक्षिण भारतातले सगळे राज्य येतील, केरळ, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र असे. कानडाला त्यांनी कर्नाटकात म्हणजे हा वेगळा भाग म्हणून त्यांनी गृहीत केलेला आहे. तर हे त्यावेळेसचे शब्द आहेत. जवळपास 100 वर्षांपूर्वी किंवा 100-125 वर्षांमध्ये हे जेव्हा ग्रंथ मुळात लिहिला गेला होता, तर त्यावेळेसनुसारचे हे नावं आहेत. त्यावेळेसचे ब्रिटिशकालीन प्रांतांचे विभागणी भारताची जी होती त्यानुसार. तर सगळ्यांचा उल्लेख आता प्रत्येक राज्याचा केलेला नाही आहे, कारण की तेव्हा त्या नावांनी इतके 28-29 राज्य अस्तित्वात नव्हते. तर मोठे जे भाग होते, ज्यातून आज 2-2, 3-3 किंवा अधिक राज्य बनले, तर त्यांना एकंदरीत संग्रहितपणे काही नावं होते. तर त्यात असे नावं होते पंजाब, ज्यात पंजाबही येईल, पाकिस्तानचा पंजाब पण येईल, हरियाणा पण येईल, जम्मूचाही भाग येईल, हिमाचलचाही काही भाग येईल. तर असं म्हणजे एका नावात बरेच नावं त्यात अभिभूत आहेत, अध्यारूत आहेत. तर हे कारण हे त्या काळात लिहिलं गेलेलं आहे, जवळपास 100 वर्षांपूर्वी. तर त्यावेळेसच्या भारताच्या भौगोलिक वर्णनानुसार हे नावं आहेत. यात काही वगळलेलं नाही, इथे पूर्ण भारतच आलेला आहे. तर शिर्डी केवळ मध्यबिंदू आहे. लेखक हेमाडपंत लिहित आहे की बाबांच्या कार्याची आणि वास्तव्याची जागा पंजाब, कलकत्ता, हिंदुस्तान म्हणजे उत्तरी भारत, गुजरात म्हणजे पश्चिमी भारत, दख्खन म्हणजे दक्षिणी भारत, कानडा म्हणजे कर्नाटक वगैरे सर्व ठिकाणे आहे.
शिर्डीतील साईंची समाधी म्हणजे सर्व संतांचा मेळावा आहे. तिकडे जाण्याच्या रस्त्याला लागले की प्रत्येक पावलागणिक जीवाचे संसार बंधन तुटते. म्हणजे जसे जसे तुम्ही शिर्डीकडे, किंवा शिर्डी म्हणजे इथे एक जागा नाही आहे, एक शहर नाही आहे, एक गावाचं वर्णन नाही आहे, तीर्थक्षेत्र म्हणून नाही. शिर्डी म्हणजे अशी जागा जिथे साईबाबांचं किंवा त्यांच्या विचारांचं वास्तव्य आहे. मग ते तुमच्या घरात असो किंवा तुमच्या गावात, तुम्ही कुठेही राहत असाल जगभरात, तर तिथे काही मंदिर किंवा स्थान असेल जे साईबाबांचं असेल, किंवा कोणत्याही महान अशा संतांचं, ईश्वराचं स्थान असेल, तर त्याला शिर्डी म्हटलं गेलेलं आहे. तर जसं जसं आपण शिर्डीकडे म्हणजे एखाद्या चांगल्या ठिकाणाकडे किंवा चांगल्या महात्म्याच्या वास्तव्याकडे आपण आपले पावलं वळतात, तर तेव्हा त्या प्रत्येक पावलागणिक जीवाचे, जीव म्हणजे प्रत्येक मनुष्य जीवाचे संसार बंधन तुटायला लागतं. म्हणजे संसाराकडे दुर्लक्ष करून किंवा संसाराला बाजूला ठेवून, संसारातले चिंता त्रास यांना बाजूला ठेवून आपण ईश्वराकडे वळतो. म्हणून संसाराचं बंधन, जे पाश आहेत, जे आपल्याला मागे खेचतात, अडकवून ठेवतात, ते कमी होत जातात किंवा वितळायला लागतात, तुटतात, असा इथे अर्थ आहे. नुसते रूढी म्हणून समाधीचे दर्शन घेतले तरी जन्माला आल्याचे सार्थक होते. म्हणजे फक्त एक रूढ, एक परंपरा, एक रिवाज, बाकीचे लोक दर्शनाला येतात, आपणही जाऊ बुवा, असं म्हणून जरी कोणी दर्शन घेतलं तरी जन्माला आल्याचं सार्थक होतं. भलेही तुमच्या मनात काही, तुम्हाला माहिती नाही, काही त्याबद्दल भाव नाही आहेत शिर्डीबद्दल किंवा साईबाबांबद्दल, तर अशा व्यक्तीला सुद्धा त्याच्या आयुष्याचं सार्थक नक्की होतं. चांगले परिणाम त्याच्या आयुष्यात नक्कीच दिसतात, कारण साईबाबांची कृपा होते, असं लेखक हेमाडपंत लिहित आहेत. मग ज्यांनी बाबांची सेवा करण्यात आयुष्य खर्च केले त्यांचे भाग्य मी काय वर्णावे. मशिदीवर व वाड्यावर सुंदर निशाण म्हणजे पताका, झेंडे, ध्वज, निशाणांच्या रांगा म्हणजे वेगवेगळे ध्वज आकाशात उंच फडकतात आणि जणू काय भक्तांना हातांनी बोलावतात. म्हणजे जे झेंडे फडकत आहेत शिर्डीमध्ये, वाड्यांवर, मंदिरावर, मशिदीवर, समाधीवर, तर ते झेंडे बोलवत आहेत जणू काही, की भक्तांना सांगतायत की इकडे या, बाबांचा आशीर्वाद घ्या, असं खुणावत आहे, असं वर्णन लेखक करतायत. बाबांचा महंत म्हणून नावलौकिक झाला आणि गावोगावी त्यांचे महत्त्व पसरले. कोणी त्यांना खऱ्या श्रद्धेने नवस करतात, तर कोणी लोक त्यांच्या नुसत्या दर्शनाने संतुष्ट होतात. म्हणजे कोणी फक्त दर्शन घ्यायला येतं, कोणी नवस मागायला, फेडायला येतं, कोणी काही मागायला येतं. तर असे वेगवेगळे भक्त वेगवेगळ्या श्रद्धेने येतात. कोणी त्यांना खऱ्या श्रद्धेने नवस करतात, तर कोणी लोक त्यांच्या नुसत्या दर्शनाने संतुष्ट होतात. कोणाच्या मनातील विचार कसेही असोत, बुद्धीही निष्पाप असो किंवा लबाडीची असो, म्हणजे स्वार्थी वृत्तीने जरी आला कोणी, किंवा निष्पाप मासूम बनून जरी कोणी आला, काही मनात हेवे दावे, स्वार्थ न ठेवता जरी कोणी आला आणि स्वार्थी वृत्तीने जरी, काहीतरी इच्छेने, अपेक्षेने किंवा फसवण्यासाठी जरी आला, खोटा दाखवण्यासाठी जरी कोणी आला शिर्डीत, तरी दर्शन घेतल्याबरोबर त्यांचे चित्त शांत होते, त्या भक्तांचे किंवा त्या लोकांचे, आणि लोक मनात आश्चर्यचकित होतात. तर हे अनुभव आहेत जे शिर्डीत तेव्हाही येत होते, जेव्हा साईबाबा प्रत्यक्ष अवतार लीलेमध्ये होते शिर्डीमध्ये जिवंत असताना, आणि आता त्यांच्या चिरंतन समाधीमध्ये, शाश्वत समाधीमध्ये, या काळात सुद्धा शिर्डीमध्ये असे अनुभव येतात आणि जगभर येतात. तर हेच इथे लेखक लिहितो आहेत. पंढरपुरात विठ्ठल व रखुमाई यांच्या दर्शनाचे जे नवल, तेच विठ्ठल दर्शन साईबाबा शिर्डीत देत असत. ही जर कोणाला अतिशयोक्ती वाटत असेल तर त्यांनी विठ्ठलाची दृढ भक्ती असलेल्या गवळी बुवांचे बोल ऐकावेत, म्हणजे त्यांचा संशय फिटेल. हे पंढरीचे वारकरी होते. जशी त्यांची दरवर्षी पंढरपुराची फेरी, तशीच ते शिर्डीचीही वारी करीत असत. त्यांना साईबाबांचे भारी प्रेम होते. एक गाढव बरोबर असे व एक शिष्य सोबत म्हणून असे. बुवांची जीभ रामकृष्ण हरी नामाचा सारखा गजर करीत असे. त्यांच्या वयाला 95 वर्षे झाली होती. चातुर्मासात गंगा नदीच्या काठी व उरलेले 8 महिने पंढरपुरी बुवांचे राहणे असे. त्यामुळे दरवर्षी येता जाता त्यांची साईबाबांशी भेट होत असे. बाबांकडे पाहत पाहत विनम्र होऊन ते म्हणत की हाच तो दयावंत व अनाथांचा नाथ, साक्षात पंढरीनाथ. रेशमी किनार असलेली धोतरे नेसून काय कोणी संत होत असतात. त्यांना कष्ट करून हाडांचे मणी
व रक्ताचे पाणी करावे लागते. देव पण काय फुकटचे लाभते? हाच तो प्रत्यक्ष पंढरीराव होय. हे जग मूर्ख आहे, हे पक्के ओळखून याचे देव पण लक्षात आणावे, असे गवळीबुवा म्हणत. ज्याला पंढरीनाथाची भक्ती होती अशा भगवत भक्ताची ही उक्ती, तेथे माझ्या पामराचा अनुभव तो काय महत्त्वाचा, श्रोत्यांनी अनुभव घ्यावा, असे लेखक हेमाडपंत सांगतायत. साईबाबांना नामस्मरणाची फार आवड होती. ते सतत अल्ला मालिक म्हणजे ईश्वरच सगळ्या सृष्टीचा मालक आहे असे म्हणत असत आणि आपल्यासमोर रात्रंदिवसाचा नामसप्ताह करून घेत असत. एकदा त्यांनी दासगणूंना नामसप्ताह मांडायला आज्ञा केली, तेव्हा दासगणू म्हणाले की मांडतो म्हणजे नामसप्ताह करतो, परंतु विठ्ठल प्रगटला पाहिजे, म्हणजे मला विठ्ठलाचं दर्शन झालं पाहिजे. त्यावर बाबा छातीला हात लावून म्हणाले, हो हो, विठ्ठलाची मूर्ती साक्षात प्रगट होईल, भक्ताचा भाव मात्र पाहिजे, म्हणजे त्या भावनेने भक्ताने नामस्मरण केलं पाहिजे. डाकूरनाथाची डंकपुरी, पंढरीरायाची पंढरी अथवा रणछोडरायाची द्वारका नगरी ती हीच शिर्डी आहे. ती पाहायला दूर जाण्याची जरुरी नाही. विठ्ठल काय दुसऱ्या कुठल्या गुप्त जागेतून उठून येणार आहे का? भक्तांच्या प्रेमाने उत्कटून येथे देखील प्रगट होऊन राहील. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा करून देवाधिदेवाला भुलविले, वेड लावले आणि देवाधिदेवाने म्हणजे ईश्वराने पुंडलिकाच्या भक्तिप्रेमासाठी विटेवर विसावा घेतला, म्हणजे देव विटेवर उभा राहिला वाट पाहत, असे साईबाबा म्हणाले. असो, सप्ताहाची समाप्ती झाल्यावर, नामसप्ताहाची म्हणजे नामस्मरणाचा जो सप्ताह कार्यक्रम चालवला 7 दिवस, तो संपल्यावर, समाप्ती झाल्यावर दासगणूंना विठ्ठल दर्शन झाले असे म्हणतात. आता बाबांच्या शब्दांची आणखी एक प्रतीती घ्या. एकदा काकासाहेब दीक्षित नित्यनियमाप्रमाणे पहाटे स्नान करून आसन लावून ध्यान करीत बसले असताना त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. आश्चर्य म्हणजे नंतर जेव्हा ते बाबांच्या दर्शनाला मशिदीत गेले तेव्हा बाबांनी त्यांना विचारले की विठ्ठल पाटील आला होता ना, म्हणजे परमेश्वर विठ्ठल तुम्हाला दिसला का? त्याची भेट झाली ना? मोठा पळपुट्या बरे का तो विठ्ठल? त्याला मेख मारून जागेवरून हलणार नाही असा स्थिर कर. एक क्षण जरी दुर्लक्ष झाले तरी तो दृष्टी चुकवून पळ काढेल, असे साईबाबा म्हणाले. असो, हा तर प्रातःकाळचा प्रकार. पुढे दुपार झाले असता विठ्ठल दर्शनाच्या सोहळ्याचे आणखी एक प्रत्यंतर पहा. कोणी एक बाहेरगावचा इसम म्हणजे माणूस पंढरपूरच्या विठोबाच्या चांगल्या 5-25 छब्या म्हणजे छबी म्हणजे चित्र, फोटो घेऊन विकण्याच्या इच्छेने आला. सकाळी ध्यानात असताना विठ्ठलाची जी मूर्ती दिसली तिचीच हुबेहूब प्रतिकृती, तसाच फोटो तशीच चित्र हुबेहूब प्रतिकृती पाहून दीक्षितांना मनात आश्चर्य वाटले आणि बाबांच्या शब्दांची त्यांना आठवण झाली. लगेच त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या विक्रेत्याला मोल देऊन म्हणजे पैसे मोजून एक छबी विकत घेतली आणि भक्तिभावाने ती पूजेत ठेवली, म्हणजे त्या फोटोची पूजा करायला लागले विठ्ठलाच्या, जी त्यांनी सकाळी स्वप्नात पाहिली होती. श्री साईंचा विठ्ठल पूजनी आदर असल्याबद्दलचे आणखी एक सुंदर व ऐकण्याला अति गोड असे कथानक आनंदपूर्ण मनाने ऐका. भगवंतराव क्षीरसागरांचे वडील श्रेष्ठ विठ्ठल भक्त होते आणि पंढरपुराची फेरी वारंवार व वरच्यावर करत असत. वडिलांचे निधन झाल्यावर घरातील विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा आणि नैवेद्य बंद झाले आणि श्राद्धतिथी करणेही राहिले. पंढरपूरच्या वारीची तर कथा वार्ताच नाही. म्हणजे ते वडील जे भक्त होते, भगवंतराव क्षीरसागरांचे वडील, ते विठ्ठल भक्त होते, तर ते पंढरपूरला जात होते, घरी पूजा करत होते. तर घरात विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा आणि नैवेद्य दाखवणं बंद झालं, कारण वडील भक्त होते, ते वारले आणि ते पंढरपूरला जायचे, पण घरात आता त्यांच्यानंतर कोणी पंढरपूरच्या वारीला जात नाही. पुढे एकदा हे भगवंतराव शिर्डीस आले, म्हणजे ज्यांचे वडील भक्त होते ते वडील वारल्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे, ते जे आहेत त्यांचं नाव आहे भगवंतराव, ते शिर्डीला आले. तेव्हा त्यांच्या वडिलांची आठवण येऊन साईबाबा म्हणाले की तो माझा दोस्त होता. म्हणजे भगवंतरावांना साईबाबा सांगताय की तुझे वडील माझे दोस्त होते, हा त्या माझ्या मित्राचा मुलगा, म्हणून मी त्याला खेचून आणले. हा कधी नैवेद्य करीत नाही
आणि मलासुद्धा उपाशी ठेवतो, विठ्ठलाला उपाशी ठेवतो, म्हणून याला शिर्डीला आणले. आता आठवण देऊन त्याला पूजेला लावीन, असं साईबाबा सगळ्यांसमोर भगवंतराव क्षीरसागरांना म्हणाले. त्यावरून कळतं की साईबाबांना किती योग्य जे काही भक्त आहेत त्यांच्यानंतर त्यांच्या घरी परिवाराची चिंता आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, काय ते कुठे चुकत आहेत, हे साईबाबा कसं सगळ्यांसमोर किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रगट करून सांगत होते वेळोवेळी. आणि त्यांना किती जाणीव होती, भलेही ते कधी भेटले नसतील पण त्यांना ठाऊक होतं. भलेही ते साईबाबांचे भक्त नव्हते ज्यांच्याबद्दल साईबाबा बोलले, आणि ते जे वारले होते भगवंतराव क्षीरसागरांचे वडील, ते विठ्ठल भक्त होते. पण विठ्ठलाला नैवेद्य पूजा होत नाही आहे, विठ्ठलाची वारी पंढरपूरची बंद झाली आहे, घरात पुढे ती वारी कोणी करत नाही, घरात कोणी पूजा नैवेद्य दाखवत नाही आहे. तर हे सांगण्यासाठी की हे तुम्ही चुकीचं करताय, हे वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवा, हे सांगण्यासाठी साईबाबांनी हा सगळा सांगण्याचा उपदेश केला. आणखी पुढची गोष्ट पहा. एकदा पर्वविशेषाच्या निमित्ताने, पर्वविशेष म्हणजे ज्या काळात पुण्यकृत्य करणाऱ्याला अधिक फळ मिळतं, पुण्य मिळतं, असे ग्रहण, पौर्णिमा इत्यादी शास्त्रात सांगितलेल्या काळांपैकीचा एक खास काळ, त्या काळाला म्हणतात, त्या दिवस किंवा तिथीला म्हणतात पर्व. तर त्या पर्वविशेषाच्या निमित्ताने दासगणूंचे प्रयाग तीर्थाला म्हणजे प्रयागराजला काशीजवळ स्नानाला जावे असे मन झाले आणि ते बाबांची आज्ञा घेण्याकरता आले. त्यावर बाबांनी उत्तर दिले की अरे, त्यासाठी इतके दूर जाण्याची काय गरज, हेच आपले प्रयाग तीर आहे, मनात पक्का विश्वास ठेव, असं साईबाबा म्हणाले. आणि खरंच केवढे आश्चर्य सांगावे. दासगणूंनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवताच बाबांच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यातून पाणी निघाले आणि गंगा यमुनेचे जळ पाझरले. हा चमत्कार पाहून दासगणूंना गहिवरून आले. बाबांची केवढी महान कृपा, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांना रडू आलं, आनंदाश्रू आले, त्यांच्या वाणीला स्फुरण चढले, म्हणजे ते स्तुती करायला लागले. आणि बाबांवरचे त्यांचे प्रेम उचंबळून येऊन बाबांच्या अगाध शक्तीचे, म्हणजे जी समजू शकत नाही अशी अपार शक्ती आणि अघटित लीलांचे, म्हणजे त्यांच्या कार्यांचे, कृतींचे वर्णन करून समाधान पावले. दासगणूंचे हे पद गोड आहे जे त्यांनी यावेळी रचलं होतं, जेव्हा त्यांना गंगा यमुना बाबांच्या चरणातून बाहेर निघताना, उगम पावताना दिसल्या, जेव्हा त्यांच्या मनाची इच्छा होती की आपण तीर्थक्षेत्री प्रयागला जावं, पण इथेच गंगेचं पाणी, पवित्र पाणी उपलब्ध बाबांनी करून दिलं. तर तेव्हा दासगणूंना जो आनंद झाला, तर त्या श्रोत्यांचे, आपल्यासारख्या श्रोत्यांची वेळीच हौस पुरवावी म्हणून या प्रासादिक पदाचा लाभ देऊन ही होड पुरवितो, असं लेखक हेमाडपंत सांगताय. की तेव्हा साईबाबांच्या त्या अघटित लीलेला पाहून जे आश्चर्ययुक्त अंतःकरणाने आनंदित झाले होते दासगणू, तर ते दासगणूंना काय सुचलं, त्यांनी कशी स्तुती केली साईबाबांची, त्यावर त्यांनी तेव्हा तिथेच लगेच ज्या काही अभंग ओव्या असं रचलं, तर ते पद आहे. तर ते पद आता आपण ऐकूया. त्यातली काही पदं इथे दिलेली आहेत आणि त्याचा अर्थही आपण पाहूया. ध्रुवपद आहे. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया, जड जीवा ते भविता राया, तू नौका सदया. म्हणजे हे सद्गुरु राया, तुझी शक्ती अमर्याद आहे आणि तुझ्या लीला आश्चर्यकारक आहेत. दयाळू असा तू अज्ञानी जीवांसाठी संसार पार करून जाण्याची नौका आहेस. पुढचं पद आहे. वेणी माधव आपण होऊन प्रयाग पद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. म्हणजे आपण श्री विष्णू होऊन आपल्या चरणांना प्रयाग बनविले आणि दोन्ही अंगठ्यातून गंगा यमुनेचे प्रवाह दाखविले. पुढे दासगणू म्हणतात. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती, तुची होऊनी साई समर्था विचरसी भूवरती. म्हणजे कमळात उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, लक्ष्मीचा पती विष्णू आणि शिव किंवा हर म्हणजे शंकर, या तिघांची एकत्र त्रिगुणात्मक मूर्ती होऊन हे साई समर्था तूच या पृथ्वीवर फिरत आहेस, विहार करत आहेस. पुढे सांगतायत दासगणू. प्रहर दिसाला ब्रह्मासम ते ज्ञान मुखे वदसी, तमो गुणाला धरुनी रुद्र रूप
कधी कधी दाखविसी. म्हणजे दिवसा ब्रह्मदेवाप्रमाणे तोंडाने ज्ञानाच्या गोष्टी तू सांगतोस, तर कधी कधी तमोगुणाला धरून अतिसंतापलेले शंकराचे रौद्र रूप तू कधी कधी दाखवतोस. कधी कधी श्रीकृष्णासम त्या बाललीला करिसी, भक्त मनासी सरस करुनी मराळ तू बनसी. म्हणजे कधी कधी श्रीकृष्णाप्रमाणे लहान मुलांचे खेळ तू खेळतोस, तर कधी कधी भक्तांच्या मनाला तळे किंवा सरोवर करून, तलाव करून त्यात हंसपक्षी होऊन तू राहतोस. मराळ म्हणजे हंसपक्षी. पुढे दासगणू म्हणतायत स्तुती करताना, यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा, हिंदू म्हणू तर तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. म्हणजे मी मुसलमान म्हणावं तुला तर गंधावर, गंध लावतोस तू, गंधावर तुझे प्रेम आहे. आणि हिंदू म्हणावे तर तू मशिदीत सदा सुखाने राहतोस. म्हणजे कळत नाही की तू नेमका कोण आहेस, कसा आहेस. पुढे दासगणू म्हणतायत, धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. म्हणजे जर मी तुला श्रीमंत धनिक म्हणावं की तुझ्याकडे खूप संपत्ती आहे, तर ते चुकीचं आहे, कारण की तू भिक्षाटन करतोस. तुला जर श्रीमंत म्हणावे तर तू भिक्षेसाठी दारोदार फिरतोस, रोज भिक्षा मागतोस. मग भिक्षा मागतोस म्हणून फकीर म्हणावे तर दान करताना तू कुबेराला लाजवतोस, इतकं तू दान देतोस. पैशाचं, अन्नाचं दान आहेच, पण तुझ्या कृपेचं दान, आशीर्वादाचं दान, प्रेमाचं दान तू देतोस. पुढे दासगणू महाराज लिहितायत, सांगतायत, तवऊ कसा ते मशिद म्हणू तरी वन्ही त्या ठाया, धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया. तुझ्या घराला मशीद म्हणावे तर त्या ठिकाणी लोकांना उदी देण्याकरता अग्नी सदा पेटलेला असतो. म्हणजे मशीद म्हणता येत नाही. मशीद अशी जागा आहे जिथे अग्नी नाही पेटवला जात, पण तुझ्या इथे अग्नी पेटवला जातो, तुझ्या मशिदीत, जिथे तू राहतोस शिर्डीला. म्हणून तुझ्या घराला मशीदसुद्धा म्हणता येत नाही. आणि त्याच अग्नीतून तू लोकांना उदी म्हणजेच रक्षा देतोस पवित्र. सकाळपासून भक्त साबडे पूजन तव करीती, मध्यान्नीला दिनकर येता होत असे आरती. म्हणजे सकाळपासून भोळे भक्त तुझे पूजन करतात आणि सूर्य दिवसाच्या मध्यावर आला म्हणजे डोक्यावर आला सूर्य, दुपार झाली म्हणजे तुझी आरती होते त्यावेळी. चहूबाजूंना पार्षद गण सम भक्त उभे राहती, चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढाळीती. याचा अर्थ असा आहे की चहूबाजूंनी, चारही बाजूंना पार्षदगणांप्रमाणे तुझे भक्त उभे राहतात. पार्षदगण म्हणजे देवांच्या परिवारांच्या किंवा देवलोकातल्या सेवकांच्या समूहाप्रमाणे जे पार्षदांसारखे असतात, पार्षदगणांप्रमाणे तुझे भक्त इथे तुझ्या अवतीभवती उभे राहतात आणि चौऱ्या चामरे हातात धरून तुझ्यावर ढाळतात. चौऱ्या चामरे काय असतं की वनगायींच्या केसाळ शेपटाचे माशा वगैरे हाकलण्यासाठी केलेली कुंचल्यासारखी म्हणजे ब्रशसारखी किंवा झाडूसारखी साधने. कधी कधी मोरपिसांचं असतं, कधी वेगवेगळ्या धाग्यांचं असतं, तर कधी असं वनगायींच्या केसाळ शेपटीपासून बनलेले ते चामरे असतात, म्हणजे एक प्रकारचे पंखे असतात. तर ते तुझ्यावर ते ढाळतात तुझे भक्तगण, म्हणजे तुझ्या आजूबाजूने ते हलवतात जेणेकरून तुला शांती आणि आनंद मिळेल. शिंग कड्याळे सूरसनय्या दणदण ते घंटा, चोपदार ललकारती द्वारी घालुनिया पट्टा. याचा अर्थ असा आहे की शिंग नावाचं एक वाद्य आहे, तर त्याला कर्णे सुद्धा म्हणतात किंवा शेंगाच्या आकाराची वाद्य असतात, जनावरांच्या शेंगाची आकाराची वाद्य असतात, तुतारीसारखी, भेणी तुतारी असं. तर ती मोठ्या आवाजाने आणि सनया एकसारख्या मधुर ध्वनीने, तर घंटा दणदणीत आवाजाने वाजतात आणि चोपदार कमरेला पट्टा घालून दाराशी ललकारतात. चोपदार म्हणजे तुम्ही जर शिर्डीला जाल तर तिथे भालदार चोपदार तुम्हाला दिसतील समाधीच्या अवतीभवती. ते एक प्रकारचे रखवालदार असतात किंवा द्वारपाल असतात, तर त्यालाच आपण चोपदार म्हणतोय. तर ते कमरेला पट्टा घालून दाराशी ललकारतात म्हणजे तुझा गौरव करतात मोठ्या आवाजात. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी. 11व्या ओवीत
दासगणू महाराज असं म्हणताय की दुपारी आरतीच्या वेळी सुंदर आसनावर बसून तू कमलावर दिसतोस. कमलावर म्हणजे कमलेचा वर, कमलेचा नवरा, पती म्हणजे लक्ष्मीचा पती विष्णूसारखा तू सुंदर दिसतोस. आणि प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी धुनी पुढे बसून, जी पेटलेली धुनी आहे, अग्नी पेटलेला ठेवलेला आहेस तू मशिदीमध्ये, तर त्या धुनी पुढे तू संध्याकाळी मदन दहन बनतोस. म्हणजे मदन जो कामदेव आहे त्याला भस्म करणारा, दहन करणारा, जाळून टाकणारा शिवशंकर असा तू दिसतोस. म्हणजे तू विष्णू दिसतोस दुपारी पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी धुनी पुढे तू शंकर दिसतोस. अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यही तव ठाई, प्रचितीस येता ती आमुच्या हे बाबा साई. म्हणजे अशा या तिन्ही देवांच्या लीला हे साईबाबा तुझ्या ठिकाणी आम्हाला रोज रोज अनुभवास येतात. ऐसे असता उगीच मन मन भटकत हे फिरते, आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. असे असताना माझे हे मन उगीच इकडे तिकडे विचारांमध्ये भटकत फिरते, तर त्या माझ्या मनाला, विचारांना तू आता स्थिर कर, हीच तुला माझी विनंती आहे, असं दासगणू महाराज म्हणतात जेव्हा त्यांना साईबाबांच्या चरणी दिसतं, गंगा यमुनेचा उदय दिसतो. पुढे शेवटची ओवी आहे. अधम आधम मी महापातकी, शरण तुझ्या पाया, आलो निवारा दासगणूंचे त्रिताप गुरुराया. म्हणजे मी नीचात नीच महापातकी आहे, म्हणजे मी खूप पाप केले आहे, मी खूप वाईट आहे, असं दासगणू स्वतःबद्दल सांगत आहेत. प्रत्यक्षात दासगणू महान भक्त आहेत, पण ते दयावृत्तीने पाहणाऱ्या कृपावंत झालेल्या साईबाबांना अतिशय प्रेमाने त्यांची स्तुती करताना स्वतःबद्दल न्यून भावना किंवा स्वतःबद्दल त्यांना वाटणारं मनातलं भाव प्रकट करताना ते स्वतःला महापातकी म्हणतात. आणि ते फक्त त्यांच्याबद्दल नाही बोलत आहेत, ते प्रत्येक भक्ताबद्दल किंवा प्रत्येक मनुष्याबद्दल साईबाबांना सांगताय, त्यांचा प्रतिनिधी म्हणून, की नीचात नीच मी महापातकी आहे आणि तुझ्या पायी शरण आलो आहे. हे गुरुराया, हे साई राया, माझे त्रिताप दूर करा. 3 प्रकारचे जे ताप आहेत, म्हणजे 3 प्रकारचे जे त्रास आहेत, दुःख आहे, आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक, ते ताप माझे दूर करा. असो लोक आपली, असं सगळं म्हणाले. लोक आपली महाभयंकर पापे धुवून टाकण्याकरता गंगेच्या ठिकाणी जातात, तर गंगा आपल्या पापांपासून सुटण्यासाठी संतांच्या पायाला लागते. तेव्हा साईबाबांचे हे पवित्र चरण सोडून गंगेची किंवा गोदावरीची यात्रा करण्याची जरुरी नाही. भक्तिभावाने हे संतस्तोत्र व साईबाबांचे गोड चरित्र, ही जी कथा आहे, हे जे सगळे अध्याय, हे तुम्ही ऐका. गोड चरित्र गोष्ट ऐका म्हणजे पुरे. म्हणजे तुम्हाला लेखक हेमाडपंत लिहित आहेत की दासगणूंच्या या अनुभवावरून, या ओव्यांच्या माहितीवरून हेमाडपंत जे लेखक आहेत पोथीचे, साई सच्चरित्राचे, ते सांगतात आपल्याला की तुम्हाला इकडे तिकडे गंगेकडे, गोदावरीकडे यात्रा करण्याची, तीर्थयात्रा करण्यासाठी जाण्याची गरज नाही. तुम्हाला जाण्याची इच्छा असेल तुम्ही जरूर जा. तुम्हाला तिथे जाऊन आनंद होत असेल, पुण्य मिळाल्याचा भाव वाटत असेल, देवाचा अनुभूती होत असेल, तुम्ही नक्की जा. पण जाण्याची गरज आहे का? तर नाही, जरुरी नाही. तुम्ही असे साई सच्चरित्र किंवा इतर काही गुरूंच्या, देवांच्या पोथ्या, गोष्टी, कथा, नाम तुम्ही ऐकाल, वाचाल, त्यातच तुम्हाला सगळं पुण्य मिळेल, जे तुम्हाला तीर्थक्षेत्रावर गेल्यावर मिळणार आहे. हेच सांगितलं जात आहे. जसे गोणाईला भीमारथीत नामदेव व तमालाला भागीरथी नदीमध्ये कबीर सुदैवाने शिंपल्याच्या आत प्राप्त झाले, हे साईनाथ तरुण 16 वर्षांच्या वयात निंबाच्या झाडाखाली शिर्डी गावात भक्तांसाठी प्रथम प्रगट झाले. म्हणजे गोणाईला नामदेव संतांचा जन्म, प्रत्यक्ष नामदेव भेटले होते भीमरथीमध्ये, म्हणजे भीमा नदीमध्ये गोणाईला नामदेव भेटले आणि नामदेवाला त्यांनी मूल मानून वाढवलं. तसंच तमाल नावाच्या व्यक्तीला भागीरथी म्हणजे गंगा नदीमध्ये कबीर शिंपल्याच्या आत प्राप्त झाले होते, जेव्हा कबीर लहान मूल होते. तसंच हे साईनाथ तरुण असताना 16 वर्षांच्या वयात निंबाच्या झाडाखाली पहिल्यांदा
शिर्डी गावात भक्तांसाठी प्रकट झाले, असं लेखक लिहित आहेत. म्हणजे शिर्डीमध्ये साईबाबा सगळ्यात पहिल्यांदा आले तेव्हा ते किती वर्षांचे होते आणि ते कुठे आले हे सांगितलं जातं आहे. म्हणजे त्यांचं प्रकट झालं, सगळ्यांसमोर ते पहिल्यांदा आले, ती तेव्हाची गोष्ट आहे. त्यांच्या जन्माची किंवा आधीची काही गोष्ट यात नाही आहे, कारण की ती कोणाला माहिती नाही आहे. तर आता इथून आपली अवतार झाला आहे असं आपण समजतो आहे. आणि इथून आता साईबाबां कसे होते, काय होते, त्यांनी काय लीला केल्या, हे सगळं आता आपण इथून पुढे वाचणार आहोत. तर आपण अजून हा पॅराग्राफ पूर्ण करू आणि मग थांबू. उरलेला भाग आपण पुढे वाचूच पुढच्या भागात. तर साईनाथ तरुण 16 वर्षांच्या वयात निंबाच्या झाडाखाली शिर्डी गावात भक्तांसाठी प्रथम प्रगट झाले. प्रगट झाल्यापासूनच ते ब्रह्मज्ञानी होते. विषय वासना स्वप्नातही नव्हती. मायेला तर लाथ मारून हाकलून दिलेले होते आणि मुक्ती त्यांच्या पायांशी लोळण घेत होती. बाबांचा जन्म कोणत्या देशात, कोणत्या पवित्र वंशात, कोणत्या मातापित्यांच्या पोटी झाला होता हे कोणालाच कळत नव्हते. त्यांची या अगोदरची परिस्थिती व त्यांचे बाप कोण, आई कोणती हे कोणास ठाऊक नव्हते. कोणालाच माहीत नव्हतं. सर्व लोक विचारून थकले. साईबाबांना विचारलं, बाकीच्या आजूबाजूच्यांना विचारलं, पण नाही, कुठेच नाही. पण कोणालाच काही पत्ता लागला नाही. आई बाप, सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक, जातभाई म्हणजे ते ज्या पंथातून आले असतील, धर्मातून आले असतील, त्यातले त्यांचे काही सोबती, एवढेच नाही तर सर्व संसार टाकून ते लोकांच्या कल्याणाकरता शिर्डीत प्रगटले होते. म्हणजे त्यांना त्यांचे आईबाबा, सगळे सोयरे, बाकी कोणी मित्रपरिवार असं काही नव्हतं. जे काही होतं ते सोडून ते आलेले होते लोकांच्या कल्याणासाठी शिर्डीमध्ये, असं लेखक लिहितो आहे. ती म्हणे की सुरुवातीला हे गोरे गोमटे, कोण म्हणते आता, हे शिर्डीत नाना चोपदाराची एक आई होती, वृद्ध आई. तर अतिवृद्ध होती ती आणि तिने साईबाबांच्या वागण्याचे मोठे कौतुक सांगितले. ती काय म्हणाली नाना चोपदारांची आई, जेव्हा तिने पाहिलं असेल आधी साईबाबांना लहान असताना, 16 वर्षांच्या असताना जेव्हा ते पहिल्यांदा दिसले होते सगळ्यांना, तेव्हाचा अनुभव ती नाना चोपदारांची वृद्ध आई सांगते की ती म्हणे की सुरुवातीला हे गोरे गोमटे अतिसुंदर पोर निंबाच्या झाडाखाली आसन घालून स्वस्थ बसलेले दृष्टीस पडले. त्याचे सुंदर लहान रूप पाहून लोकांच्या मनाला खूप आश्चर्य वाटले. कोवळ्या वयात हे खडतर तप, थंडी व ऊन एकसारखे, वय अगदी लहान, असे कौतुकास्पद वागणे. सगळे गावकरी आश्चर्यचकित झाले आणि या मुलाच्या दर्शनाला गावोगावचे लोक येऊ लागले. दिवसा कोणाची संगत नाही, रात्री कसली भीती नाही. ही बालमूर्ती कुठून आली, म्हणजे हे साईबाबा 16 वर्षांचे होते तेव्हा हे कुठून आले, याचे सगळ्यांच्या मनात आश्चर्य वाटत होते सगळ्यांना. बांधा अत्यंत सुंदर, म्हणजे शरीरयष्टी देखणी होती. 16व्या वर्षी पाहताच अंतःकरणात प्रेम दाटून येत असे. तो कोणाच्या घरीदारी जात नसे, रात्रंदिवस निंब वृक्षाजवळ बसत असे. जो तो खूप आश्चर्य करीत असे की कोवळ्या वयाचे हे मोहक रूपाचे हे पोर रात्रंदिवस उघड्यावर कसे राहत असेल. बाहेरून हा पोर वाटतो, परंतु कृतीने हा थोराहूनही थोर, म्हणजे खूप मोठा अनुभवी योगी आहे की काय असं वाटतं. जणू काय वैराग्याचा पूर्ण अवतारच. सगळ्यांना मोठे नवल वाटले. तर इथे आपण थांबतोय. ओवी 110 123 पर्यंत आपण वाचलं, 123 पर्यंत. आणि इथून पुढे काय गोष्ट घडली ते आपण पुढे ऐकूया. अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा निंबाच्या झाडाखाली शिर्डीत वयाच्या 16व्या वर्षी साईबाबा वयाच्या 16 वर्षांचे असताना सगळ्यांना प्रत्यक्ष प्रकट झालेले दिसले. म्हणजे तिथे उपस्थित झालेले, ध्यान लावून बसलेले, रात्रंदिवस ऊन वारा पाऊस असो नसो काहीही असो, तेव्हा ते तिथे होते. आणि तेव्हा तिथे आणखीन पुढे काय गोष्टी घटना घडल्या ते आपण पुढील भागात ऐकूया. एके दिवशी आश्चर्यकारक गोष्ट घडली. दोघा चौघांच्या अंगात खंडोबाचा संचार झाला आणि ते घुमू लागले. मग लोक त्यांना प्रश्न विचारू लागले. एकाने प्रश्न केला की कोणत्या भाग्यवंताचे हे पोर बरे, येथपर्यंत कोठून कसे आले. म्हणजे जेव्हा साईबाबा 16 वर्षांचे होते आणि तेव्हा पहिल्यांदा निंबाच्या झाडाखाली ते आले आणि दिवस रात्र तिथेच बसून राहिले. तर ते 16 वर्षांचे पोर कोणत्या भाग्यवंताचं आहे, कुठून आलं, कसं आलं, देव खंडोबा तू तरी याचा शोध कर, असं लोकांमधून एकाने प्रश्न विचारला. तेव्हा ज्या व्यक्तीच्या अंगात खंडोबा
संचार झाला होता त्या खंडोबाने म्हणजे देवाने उत्तर दिलं की जा कुदळी आणा, मी दाखवतो ती जागा खणा, म्हणजे खोदा तिथे, त्या पोराचा ठिकाणा लागेल, म्हणजे तो पोरगा कोण आहे कुठून आला हे समजेल. मग तेथेच त्या गावकुसाजवळ त्याच निंबवृक्षाच्या बुडाशी कुदळीवर कुदळी मारताच तेथे विटा आढळल्या. विटांचा थर खोदून संपल्यावर आणि जात्याची तळी दूर सारल्यानंतर, म्हणजे तिथे विटांच्या थराखाली जाते सापडले, त्या जात्याचं तळी दूर केली, दगडी जातं दूर केलं जमिनीखाली, तर ते बाजूला केल्यावर एक भुयार दृष्टीस पडले, ज्यात 4 समया जळत होत्या. ज्या भुयारामध्ये ते भुयार चुने गच्ची होतं, म्हणजे चुन्याने लिंपण केलेलं होतं पांढरं, आणि त्यात एक पाट व गोमुखीसह सुंदर जपमाळ ठेवलेली होती. देव म्हणाले, म्हणजे ज्या व्यक्तीच्या भक्ताच्या अंगात खंडोबा संचारला होता तो म्हणाला की या ठिकाणी या पोराने 12 वर्ष तप केले होते. मग सर्व लोक आश्चर्याने पोराला खोदून विचारू लागले. तेव्हा त्या 12 मुलखाच्या गमती पोराने भलतीच कथा सांगितली. म्हणजे साईबाबा जे 16 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आपल्या स्वभावाला अनुसरून काहीतरी विचित्रच गोष्ट सांगितली जी लोकांना कळली नसावी. ते काय म्हणाले साईबाबा की माझ्या गुरूंचे हे स्थान आहे, माझे पवित्र वतन आहे. वतन म्हणजे बक्षिसाची जागा आहे, मला बक्षीस म्हणून मिळालेली. तसेच याचे जतन करा, एवढे माझे सांगणे ऐका. असं 16 वर्षांचे असताना साईबाबांनी जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आल्यावर त्यांच्याबद्दल विचारल्यावर जे काही समाधीची जागा सापडली होती त्याबद्दल त्यांनी सांगितलं की हे माझ्या गुरूंचं स्थान आहे, माझ्यासाठी पवित्र आहे, पूजण्यासारखं आहे, बक्षिसाची जागा आहे ही, म्हणजे मला हे बहुमोल आहे, अनमोल आहे, आणि याचं जतन तुम्ही करा, एवढंच माझं ऐका. असं 16 वर्षांचे असताना ते बाबा लोकांना म्हणाले. साईबाबा बाबा असे बोलले आणि ऐकणाऱ्यांनी ऐकले, परंतु बाबा असे भलते बोलले असे म्हणण्याला माझी जीभ का बरे वळली, असं लेखक स्वतःलाच म्हणतोय. मलाच आश्चर्य वाटते. असा का माझा समज, म्हणजे माझा असा विचार का झाला की साईबाबा काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणले, भलते बोलले, असं मी साईबाबांबद्दल कसं काय बोलू शकलो. परंतु आता मला कळले, बाबांचा हा सहज विनोदही असेल. मूळचीच बाबांना थट्ट्याची आवड. भुयार त्यांचेच आलय आहे, असेल देखील. आलय म्हणजे वस्तीचे स्थान, राहण्याचे स्थान असेल सुद्धा, परंतु आपल्या गुरूंचे म्हटले तर त्यात कोणते मोठे आपले महत्त्व खर्च होईल असे बाबांना वाटत असेल, असं लेखक म्हणतोय. म्हणजे काहीही ठोस माहिती नाही आहे, पण साईबाबा तेव्हा म्हणाले होते लोकांना हे त्यांच्या गुरुचे स्थान आहे, पवित्र आहे, आणि त्याचं रक्षण करा, जतन करा, म्हणून लोकांनी तो प्रसंग तसा सांगितला लेखकाला, आणि लेखकांनी आपल्याला सांगितला. असो, बाबांच्या आज्ञेवरून गावकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे विटा लावून बाबांच्या गुरूंची जागा म्हणून ते भुयार बंद करून टाकले. जसा अश्वत्थ किंवा औदुंबर वृक्ष, तसाच बाबांना हा निंब वृक्ष, निंबतरू म्हणजे निंबाचं झाड श्रेष्ठ होतं. त्यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं आणि त्याचा ते फार आदर करीत असत, त्या निंबाच्या झाडाचा. कारण त्या झाडाजवळच भुयाराखाली जमिनीमध्ये त्यांच्या गुरूंचं स्थान आहे असं ते म्हणत होते साईबाबा स्वतः. म्हाळसापती वगैरे शिर्डीचे जुने गावकरी लोक बाबांच्या गुरूंचे हे समाधीस्थान म्हणून त्याला वंदन करतात. या समाधीस्थानाजवळ बाबांनी 12 वर्षे मौन धरून तपश्चर्या केली अशी वार्ता लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. समाधी व निंबवृक्षासकट 4 बाजूंची जागा विकत घेऊन बाबांचे एक भक्त साठेसाहेब यांनी तेथे 4 ओटे असलेली इमारत उठवली. इमारत उठवली म्हणजे बिल्डिंग बांधली. हीच इमारत, हाच वाडा यात्रेकरूंची अगदी सुरुवातीची राहण्या बसण्याची जागा होती, जिथे त्यांच्या साईबाबांच्या गुरुची जमिनीखाली भुयारात समाधी आहे असं साईबाबा म्हणाले होते, आणि जिथे साईबाबा प्रत्यक्ष निंबाच्या झाडाखाली जिथे ध्यानस्थ बसत होते 16 वर्षाचे असताना पहिल्यांदा दर्शन दिलं होतं, तर ती जागा जवळचीच होती. म्हणजे ती समाधी जमिनीखालची गुरूंची आणि बाहेरच निंबाच्या झाडाखाली साईबाबांचं बसणं त्या वयात. तर ती जागा विकत घेतली नंतर एका साईभक्ताने, आणि तिथे बिल्डिंग, इमारत म्हणजेच वाडा बांधला. त्या ठिकाणी आल्या गेल्यांची खूपच गर्दी होत होती. साठ्यांनी
म्हणजे ज्यांनी तो वाडा बांधला होता, ती बिल्डिंग बांधली होती, त्यांनी निंबाला पार बांधला. पार म्हणजे जे निंबाचं झाड होतं त्याच्या भोवती चारी बाजूंनी एक ओटा, दगडी ओटा बांधून घेतला. त्या झाडावर, झाडाच्या अवतीभोवती जो ओटा असतो किंवा बसायसाठी जी जागा बनवली जाते त्याला पार म्हणतात. निंबाचा पार म्हणजे निंबाच्या झाडाला असलेला ओटा. दक्षिण व उत्तर दिशांकडे वरचे मजले काढले, म्हणजे एकापेक्षा जास्त मजले बांधले, फ्लोअर्स बांधले दक्षिण आणि उत्तरेकडे. उत्तरेचा जिना तयार करताना त्याखाली हे भुयार दाखवले, म्हणजे भुयाराकडे जाणारा रस्ता जिन्याखाली असं त्यांनी बनवला. जिन्याखाली दक्षिण दिशेकडे तोंड असलेला एक सुंदर कोनाडा आहे. कोनाडा म्हणजे कोपरा, कॉर्नर. त्याच्यासमोरच निंबवृक्षाच्या पारावर उत्तर दिशेकडे तोंड करून भक्त बसतात आणि गुरुवारी व शुक्रवारी सूर्य मावळल्यावर जो या ठिकाणी शेणाने सारवून त्यावर क्षणभर ऊद जाळेल, म्हणजे उदी, साईबाबांच्या शिर्डीतली उदी, राख किंवा रक्षा, पवित्र रक्षा जाळेल, त्याला श्रीहरी सुखी करेल, असं लोकांचा विश्वास आहे. श्रोत्यांच्या मनात शंका येईल की ही अतिशयोक्ती तर नसेल ना, किंवा हे किती खरं असेल, कितपत खरं असेल. तर मुळीच शंका धरू नका. हे माझ्या पदरचे विधान नव्हे, असं लेखक स्वतः म्हणतोय की हे मी माझ्या मनाने नाही सांगते, कानांनी ऐकलेले हे साईबाबांचे शब्द आहेत. म्हणजे मी हे स्वतः साईबाबांना सांगताना ऐकले की इथे तुम्ही या समाधीच्या जागेजवळ तुम्ही गुरुवारी आणि शुक्रवारी सूर्य मावळल्यावर इथे शेणाने सारवून क्षणभर उदी जाळेल, तर जो कोणी असं करेल तो भक्त, त्या भक्ताला श्रीहरी सुखी करतील, असं साईबाबा स्वतः सांगत होते. त्या स्थानाचं महात्म्य ते लेखकाने ऐकले आणि तेच सांगितले. ज्यांनी ते प्रत्यक्ष ऐकले ते आज जिवंतसुद्धा आहेत की, असं लेखक म्हणाले. जेव्हा हा ग्रंथ लिहिला गेला तेव्हा ते लोक जिवंत होते, ज्यांनी साईबाबांच्या पहिल्यांदा आल्यावर त्या स्थानाबद्दलचं महात्म्य साईबाबांच्याच तोंडून ऐकलं होतं. ते लोक जिवंत आहेत, म्हणजे तेव्हा होते जेव्हा हा ग्रंथ मुळात लिहिला गेला. 100 वर्षांपूर्वीची गोष्ट. पुढे झाला दीक्षितांचा वाडा आणि भाडे देऊन राहणाऱ्यांची ऐसपैस सोय झाली. म्हणजे साठ्यांनी हा वाडा समाधीच्या अवतीभोवती निंबाच्या झाडाभोवती केला आणि नंतर दुसरे जे भक्त होते दीक्षित, त्यांनी दीक्षितांचा वाडा, स्वतःचा वाडा केला लोकांना राहण्यासाठी. भाडं देऊन राहायची सोय केली रेंटने. मग थोड्या दिवसातच पुढे तेथे दगडी वाडाही बांधला गेला. दीक्षितांच्या पुण्यकारक कृत्यांची प्रसिद्धी आधीच होती. ते भावार्थाची ओतीव मूर्तीच होते. म्हणजे ओतीव म्हणजे साच्यात घालून तयार केलेली मूर्ती. इथे याचा अर्थ आहे की ते खूप भावनाशील होते, त्यांची खूप भक्ती होती आणि भावनाप्रधान व्यक्तिमत्व होतं त्यांचं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्या भावना लपवत नव्हते, उत्स्फूर्तपणे प्रकट होत होत्या त्यांच्या भावना, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या चेहऱ्यातून, त्यांच्या बोलण्यातून. तर या सगळ्या दीक्षितांच्या अशा वागण्याला लेखक म्हणतोय की ते जे दीक्षित आहेत, जे साईबाबांचे शिष्य होते आणि त्यांनी एक वाडा बांधला, दीक्षितांचा वाडा, तर ते ओतीव मूर्तीच होते भावार्थाची. आता त्यांच्याबद्दलची गोष्ट सांगताय दीक्षितांची, की आंग्लभूमीच्या यात्रेला गेले असताना, आंग्लभूमी म्हणजे आंग्ल भाषा बोलणारे लोकांची भूमी, आंग्ल म्हणजे इंग्लिश लोकांची जमीन म्हणजे त्यांचा देश म्हणजे इंग्लंड. इंग्लंडच्या यात्रेला गेलेले असताना, जेव्हा भारतात इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा दीक्षित इंग्रजांच्या देशात गेले होते, म्हणजे इंग्लंडला, युरोपमध्ये गेले होते. तेव्हा तेथे त्यांच्याकडून आपले आध्यात्मिक आकर्षणाचे मूळ कारण पेरले गेले. म्हणजे जेव्हा ते इंग्लंडला होते, इंग्रजांच्या मूळ जमिनीवर होते, तर त्यांच्या देशात असताना दीक्षितांना आध्यात्मिक शक्तीचं आकर्षण प्राप्त झालं. ते अध्यात्माकडे ओढले गेले तिकडे असताना. येथे श्रोते शंका घेतील की मथुरा, काशी, द्वारका इत्यादींसारखी भारतातील धार्मिक तीर्थे सोडून धर्मबाह्य म्हणजे सनातन धर्माच्या व्यतिरिक्त असलेली जी आंग्लभूमी म्हणजे इंग्लंड देश, ती परमार्थ कसे बरे साध्य करून देईल. म्हणजे त्या जमिनीवर गेल्यावर इंग्रजांच्या, तिथे कसं काय त्यांना अध्यात्म, परमार्थ याबद्दल ज्ञान मिळालं किंवा अनुभव आला किंवा आकर्षण उत्पन्न झालं, असं श्रोत्यांना शंका येऊ शकते. श्रोत्यांची ही शंका साहजिकच आहे. ती दूर झाली तर त्यांना कौतुकच वाटेल. थोडेसे विषयांतर होईल, परंतु सर्व श्रोते क्षमा करतील अशी आशा करतो. काशी, प्रयाग, बद्रिकेदार, मथुरा, वृंदावन, द्वारकापुरी इत्यादी अतिपवित्र यात्रा दीक्षितांच्या पदरी पूर्वीच होत्या. म्हणजे
दीक्षित जे होते ते इंग्लंडला जाण्याआधी त्यांच्या आयुष्यात बऱ्याचदा काशी, प्रयाग, बद्रिकेदार, मथुरा, वृंदावन, द्वारका अशा वेगवेगळ्या तीर्थस्थानांवर भेट देऊन आलेले होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अशा तीर्थयात्रा केलेल्या होत्या. परंतु पुढे काय झालं? शिवाय वाडवडिलांची पुण्याई, सद्भाग्याची अपूर्वाई आणि सर्व पूर्वार्जिताची म्हणजे मागच्या जन्मात केलेल्या पुण्याईची भरपाई म्हणून श्री साईबाबांचे दर्शन दीक्षितांना घडले. या दर्शनाचे मूळ कारण म्हणजे प्रारब्धाने प्राप्त झालेला लंगडेपणा. प्रारब्ध म्हणजे नशीब. नशिबाने दीक्षितांना काय झालं? लंगडेपणा प्राप्त झाला होता. म्हणजे त्यांचा पाय लंगडा होता, शारीरिक व्यंग होतं त्यांना, जो इंग्रजांच्या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये असताना पाय घसरून आला. म्हणजे त्यांचा पाय घसरला होता इंग्लंडमध्ये असताना आणि त्यामुळे त्यांचा पाय पंगू झाला होता. शारीरिक अपंगत्व त्यांना आलं होतं. तर अशा दिव्यांग असलेल्या अवस्थेत त्या निमित्ताने या दर्शनाचे मूळ कारण, साईबाबांचं दर्शन होण्याचं मूळ कारण म्हणजे प्रारब्धाने प्राप्त झालेला लंगडेपणा. म्हणजे त्यांचं तिकडे लंगडेपणा आल्यामुळेच ते स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे, अध्यात्माकडे, ईश्वराकडे, गुरुकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि साईंचं दर्शन त्यांना झालं. म्हणजे साईंकडे वळण्याचं, अध्यात्माकडे वळण्याचं निमित्त त्यांचं पाय घसरण्याचं निमित्त होतं आणि ते इंग्लंडमध्ये घडल्यामुळे, इंग्रजांच्या जमिनीवर घडल्यामुळे त्या जमिनीचं कौतुक इथे सांगितलं जातं आहे की ते कारण ठरलं त्यांच्या अध्यात्माकडे वळण्यासाठी. तर वरून दिसायला जरी हा कुयोग असला, म्हणजे लोकांना हे ऐकून वाईट वाटेल की अरे इंग्लंडला ते पाय घसरून अपंगत्व आलं त्यांना, दीक्षितांना, तर हा कुयोग म्हणजे वाईट योग, म्हणजे एक वाईट घटना जुळून आली असं असलं पाहायला, ऐकायला, वरकरणी, तरी त्याचा परिणाम शेवटी गुरुपुष्य योग होण्यात झाला. गुरुपुष्य योग म्हणजे गुरुग्रह आणि पुष्य नक्षत्र, 27 नक्षत्र असतात आणि 9 ग्रह असतात. तर म्हणजे 9 ग्रहांमध्ये सूर्य अध्यारूत असतो आणि पृथ्वी अध्यारूत नसते, राहू केतू असतात. पण 9 ग्रह जे शास्त्रात आहेत त्यानुसार आणि 27 नक्षत्र आहे. तर त्यातल्या पुष्य नावाच्या नक्षत्राचा आणि गुरु नावाच्या ग्रहाचा यांचा आकाशात जो योग येणं म्हणजे त्यांच्या अंतरामध्ये, त्यांच्या दिशांमध्ये काही एक ठराविक वेळी योगशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचं एकत्र येणं किंवा त्यांचं जवळ येणं एका विशिष्ट कोणामध्ये, तर ते एकत्र येणं फार शुभ मानलं जातं. तो काळ, त्या काळाला म्हणतात, तो जो वेळ असतो, तो तिथी असते, त्याला म्हणतात गुरुपुष्य योग. तर जणू काही गुरु आणि शिष्याचा हा भेटण्याचाच निमित्त ठरणारा कुयोग होता. म्हणजे जो कुयोग दिसत होता की त्यांचा पाय घसरून पडला, पण तो त्यांचा इंग्लंडमध्ये पाय घसरून पडणं आणि त्यामुळे कायमचं अपंगत्व येणं हे प्रत्यक्षात चांगला परिणाम देणारा गुरुपुष्य योग होता, जो पुण्यदायी होता. आणि त्यामुळे दीक्षितांच्या चांगल्या कर्मांना फळ येऊन श्री साईंचा अलभ्य म्हणजे न लाभणारा संयोग घडला. म्हणजे साईबाबांची भेट त्यांना घडली, गुरु म्हणून साईबाबा त्यांना भेटले. चांदोरकरांची गाठ पडली, म्हणजे ते साईबाबांना भेटण्याआधी चांदोरकरांना भेटले आणि साईंची कीर्ती त्यांच्या कानी पडली. म्हणजे दीक्षितांनी चांदोरकरांकडून साईबाबांची कीर्ती ऐकली की साईबाबा किती महान आहेत, ते कसे लीला करतात, ते भक्तांवर कशी दया करतात, त्यांच्या संकटात मदतीला धावून जातात, असं सगळं चांदोरकरांनी पहिल्यांदा दीक्षितांना सांगितलं. तेव्हा दीक्षितांचा पाय घसरून ते अपंगत्व त्यांना आलेलं होतं आणि ते म्हणाले की साईंच्या दर्शनाचे नवल पहा तर खरे, लंगडेपणा लगेच जाईल. असं चांदोरकरांनी दीक्षितांना सुचवलं की तुमचा लंगडेपणा पायाचा लगेच जाईल, तुम्ही साईंचं दर्शन घेऊन पहा. परंतु पायाच्या या लंगडेपणाला दीक्षित कमीपणा मानत नव्हते. म्हणजे दीक्षितांना स्वतःचं हे अपंगत्व हे कमीपणा वाटत नव्हता. ते काय म्हणायचे दीक्षित की माझा खरा लंगडेपणा मनाचा आहे, तो घालवा, असे ते साईबाबांना म्हणाले. म्हणजे माझं मन भटकतं, माझं मन स्थिर होत नाही, माझं मन अध्यात्मात सक्षम होत नाही, आध्यात्मिक प्रगती माझ्या मनाची, विचारांची होत नाही, मला अनुभव येत नाही किंवा मला ते ज्ञान मिळत नाही किंवा तो आनंद मला भेटत नाही आहे माझ्या मनाला, तर माझं मन खरोखर लंगडं आहे, तो मनाचा लंगडेपणा घालवा, म्हणजे कमीपणा घालवा. त्वचा रुधिर
रुधिर म्हणजे रक्त, मांस व हाडे यांचा समुदाय म्हणजे समूह म्हणजे माणसाचा हा देह, देहाचा सांगाडा, आणि संसार गाडा म्हणजे हे आयुष्य, हे जग, हे संसार क्षणभंगूर आहे, म्हणजे आज आहे उद्या नाही, थोड्या दिवसांसाठीच आहे, त्याला म्हणलं जातं क्षणभंगूर, थोड्या काळासाठीच आहे, शाश्वत नाही ते कायमसाठी नाही आहे, म्हणजे शरीर कायमसाठी नाही आहे, आणि हे जग, हे नाते, हा संसार, हे आयुष्य कायमस्वरूपी नाही आहे, हे कधी ना कधी संपणार आहे. पाय लंगडा राहिला तर काय बिघडले, म्हणजे हे सगळंच खोटं आहे, क्षणभंगूर आहे, थोड्या वेळापुरतं आहे, आज आहे उद्या नाही, आयुष्य असो का शरीर असो. मग त्यात माझा पाय लंगडा असेल तर काय फार फरक पडणार आहे माझ्या आयुष्यात, असं दीक्षित म्हणाले. म्हणजे त्यांचं स्वतःचं असं मानणं होतं, ते असं मानत होते की मनाचा लंगडेपणा नको मनाला योग्य दिशा समजली पाहिजे गुरूंची कृपा झाल्यावर. बाकी शरीराचं काही त्रास होत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. इथे याचा अर्थ असा नाही की आपण हे दुर्लक्ष करावं शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे, पण सोबत मनाची काळजी, विचारांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे, आचरणाची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. कारण की शरीर हे पहिलं माध्यम आहे ज्यामुळे तुम्ही ईश्वराची, गुरूंची भक्ती करू शकता, नामस्मरण करू शकता, देवासाठी नाचू शकता, देवासाठी अन्न शिजवू शकता, देवासाठी सेवा करू शकता, भक्ती करू शकता, प्रत्येक गोष्ट करू शकता. तर शरीर, बुद्धी, मन हे तुमचं देवासाठी चांगलं असणं गरजेचं आहे, आणि स्वतःसाठी सुद्धा. पण फक्त आपण त्याच्या अतिरेकी भावनेत वाहत जायला नको, म्हणजे फक्त शरीराकडे लक्ष देणं, फक्त मनाचे चोचले पुरवणं, जिभेचे चोचले पुरवणं, या गोष्टींकडे आपण आकर्षित नको व्हायला आपलं हे सगळं देवासाठी असणं गरजेचं आहे, किंवा इतर गोरगरिबांसाठी, गरजू लोकांच्या मदतीसाठी आपण आपलं आयुष्य खर्च करणं गरजेचं आहे. पण दीक्षितांची अवस्था वेगळी होती. दीक्षितांना साईच लाभले होते, साईंचीच कृपा त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की माझ्या शरीराचा, म्हणजे त्यांच्या शरीराचा पाय लंगडा आहे किंवा दुसरं काही न्यूनत्व आहे, कमीपणा आहे, तर तो काही फार फरक पडत नाही, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं. कारण की त्यांनी त्यांचं आयुष्य त्या पद्धतीने सत्कार्यासाठी जगलेलं होतं, आणि आता त्यांना स्वतःच्या मनाची, स्वतःच्या आध्यात्मिक आयुष्याची प्रगती करून घ्यायची होती, कारण त्यांना साईबाबांचा लाभ झाला होता, आणि म्हणून ते साईबाबांकडे फक्त तेवढंच मागत होते की माझ्या मनाचा लंगडेपणा आहे खरा, तो नष्ट करा, घालवा. तर आता पुढे आपण ऐकूया. सन 1909 महिना नोव्हेंबर, तारीख 2, म्हणजे 2 नोव्हेंबर 1909 साली या दिवशी दीक्षितांना साईबाबांचे पुण्यपावन दर्शन प्रथम घडले. पहिल्यांदा साईबाबांचं दर्शन 1909 दीक्षितांना घडलं. मग पुढे त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात, म्हणजे 1 महिन्यानंतर, जेव्हा शिर्डीला श्रींचे म्हणजे साईबाबांचे पुन्हा दर्शन घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिथे शिर्डीतच राहण्याची इच्छा दीक्षितांना झाली. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी नोव्हेंबरमध्ये दर्शन घेतलं, आणि डिसेंबरमध्ये त्याच वर्षी 1909 जेव्हा परत ते साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना शिर्डीतच राहू आपण आयुष्यभर, असं त्यांना वाटलं. ती इच्छा झाली. आधी त्यांना विचार आला की 25 शेअर काढून विकावे, त्यांचा बिझनेस असावा तत्कालीन, तर त्यात त्यांची गुंतवणूक असतील, तर त्या गुंतवणुकीचे काही शेअर असतील मार्केटमध्ये, तर ते शेअर म्हणजे त्यांची सहभाग जो आहे तो त्यांनी विकावा असं त्यांच्या मनात आलं. आणि त्या पैशामध्ये पत्र्याचं एक छप्पर शिर्डीमध्ये बांधावं, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंना राहण्याची थोडीशी सोय होईल. परंतु नंतर पुढे वाडाच बांधावा, व्यवस्थित पक्का कायमस्वरूपी मोठा वाडा बांधावा, असा मनाचा निश्चय झाला दीक्षितांचा. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1910 साली, तर 1 वर्षातच पुढच्या वर्षी पायाचा दगड बसवून, म्हणजे पायाभरणी करून कामाची सुरुवात केली. 9 डिसेंबरचा तो दिवस बाबांची संमती घेतली, आणि तोच शुभमुहूर्त मानून पाया बांधणे उरकून घेतले. म्हणजे पाया बांधला गेला बाबांच्या परमिशनने, संमतीने. बोलावूनही न येणारे दीक्षितांचे बंधू म्हणजे भाऊ त्याच दिवशी त्याच शुभवेळी आधीच आले होते, पायाभरणीच्या मुहूर्ताच्या आधीच आले होते. श्रीयुत दादासाहेब खापर्डेसुद्धा पूर्वीच एकटे आलेले होते. घरी परत जाण्यासाठी बाबांची आज्ञा मागताना त्यांना किती अडचणी आल्या होत्या त्या खापर्डे नावाच्या भक्तांना. परंतु खापर्ड्यांना घरी जाण्यासाठी आणि दीक्षितांना पाया घालण्यासाठी आज्ञा, जी परवानगी आहे,
दोघांनाही 10 डिसेंबर रोजीच झाल्या होत्या. आणखी या दिवसाचे महत्त्व म्हणजे बाबांची चावडीची शेजारती देखील याच दिवसापासून करण्यास सुरुवात झाली. म्हणजे चावडीवर जे साईबाबा बसत होते थोडा वेळ संध्याकाळच्या वेळी, तर संध्याकाळची जी म्हणजे थोडीशी रात्र सूर्य मावळल्यानंतरची वेळ, शेज आरती म्हणजे झोपण्याआधी जी आरती देवाची आपण करतो, गुरूंची आरती करतो, तिला शेज आरती म्हणतात. काकड आरती असते जेव्हा आपण देवाला उठवतो मंदिरात सकाळी, तर उठवताना स्नान वगैरे देवाची पूजा केल्यानंतर जी पहिली आरती होते ती असते काकड आरती. म्हणजे काकडा, वातींचा दिवा मोठा पेटवला जातो, त्याला काकडा म्हणतात. तर ती काकड आरती होते सकाळी पहाटे पहाटे सूर्योदयाआधी, आणि नैवेद्य वगैरे दाखवला जातो. त्याच्यानंतर माध्यान्ह आरती पण असते, दुपारची मोठी मुख्य आरती 12च्या आसपास जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हाची आरती, आणि तेव्हाही नैवेद्य, मुख्य नैवेद्य वगैरे दाखवला जातो आरतीनंतर. आणि संध्याकाळी संध्या आरती असते, आणि रात्री शेज आरती असते. शेज म्हणजे बिछाना किंवा निजायची जागा, निजायची वेळ. तर शेजेवर जाण्याआधी, झोपण्याआधी देवाला, गुरूंना, साईबाबांना झोपण्याआधी म्हणजे विश्रांती घेण्याआधी, साईबाबा तर काही अशी विश्रांती घेत नव्हते, पण भक्तांची इच्छा म्हणून शेजारतीसुद्धा त्याच दिवसापासून सुरू झाली होती. पुढे सन 1911मध्ये म्हणजे त्यानंतर 1 वर्षाने रामनवमीचा चांगला मुहूर्त साधून गृहप्रवेशाचे कार्य विधीपूर्वक उरकून घेतले. म्हणजे तो जो दीक्षितांनी वाडा बांधला होता, बांधायला सुरू केलं होतं 1910 साली, तर 1911मध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर चांगला मुहूर्त पाहून गृहप्रवेशाचा विधीही झाला होता. पुढे श्रीमंत बुट्टी म्हणजे तो वाडा पूर्ण झाला होता दीक्षितांचा. पुढे श्रीमंत बुट्टींचा वाडा म्हणजे बुट्टी नावाचे जे व्यक्ती होते त्यांचा जो वाडा होता तो अलोट पैसा खर्च करून तयार झाला, आणि त्यात बाबांचा देह देखील विश्रांतीला येऊन पैसाही सार्थकी लागला. जेथे पूर्वी एकही वाडा नव्हता तेथे आता 3 झाले, साठेंचा वाडा, दीक्षितांचा वाडा आणि बुट्टींचा वाडा. परंतु सुरुवातीला साठ्यांच्या वाड्याचा उपयोग सर्वांना फारच झाला. या वाड्याचे आणखी एक महत्त्व म्हणजे याच ठिकाणावर पूर्वी बाबांनी आपल्या हातांनी लावलेली फुलझाडांची बाग होती. या बागेची लहानशी कथा पुढील अध्यायात सांगितली जाईल. हा हेमाडपंत लेखक श्रोत्यांसह साईंच्या चरणी मस्तक ठेवीत आहे. वामन तात्या घडे पुरवीत होता आणि साई समर्थ पाणी शिंपून त्या उखर जागी बाग उठवीत होते. म्हणजे साईबाबा उखर जागी म्हणजे खडका, नापीक, रेताळ जमिनीवर बाग तयार करत होते फुलांची पाणी शिंपडून. तर ते नंतर ते गुप्त झाले, म्हणजे साईबाबा नंतर गुप्तही झाले शिर्डीतून. परंतु काही दिवसांनी औरंगाबादेजवळ म्हणजे आजचं जे औरंगाबाद शहर आहे त्याच्याजवळ चांदपाटलाशी भेट होऊन त्याच्याकडच्या लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला पुन्हा परतून आले साईबाबा काही वर्षांनी. पुढे देवीदासाची भेट झाली, जानकीदासाशी गाठ पडली, गंगागीराशी दृष्टादृष्ट झाली, आणि हे त्रिकूट म्हणजे देवीदास, जानकीदास आणि गंगागीर हे त्रिकूट एकत्र शिर्डीत जमलं. मोहिद्दीनाबरोबर कुस्ती झाली साईबाबांची. मशिदीत वस्ती झाली म्हणजे साईबाबा मशिदीमध्ये राहायला लागले. डेंगऱ्यांबरोबर प्रेम जडले, म्हणजे त्यांचं जिव्हाळा, प्रेमाचं नातं, जिव्हाळा, आपुलकीचं नातं कसं जडलं शिष्यांबरोबर, डेंगरे नावाच्या गृहस्थाबरोबर साईंचं. आणि भोवती भक्त भेटले म्हणजे भक्त कसे जमले. या सर्व गोष्टींचे वर्णन पुढच्या अध्यायात म्हणजे 5व्या अध्यायात ऐकले जाईल, की साईबाबा बाग कशी उठवत होते शिर्डीमध्ये असताना, आणि त्यानंतर ते शिर्डीतून गायब कसे झालेत, आणि परत औरंगाबादेजवळ चांदपाटलाला एक कसे भेटले, आणि वऱ्हाडासोबत परत एकदा काही वर्षांनी दिवसांनी शिर्डीत परत कायमसाठी ते कसे आले, आणि कोणाकोणाशी भेट झाली, कोणाकोणासोबत कसं काय त्यांची कुस्ती झाली किंवा चांगले संबंध जुळले, नवीन भक्त जमले, आणि मशिदीत कशी राहायला लागलेत साईबाबा. तर हे सगळ्या गोष्टी, या सर्व गोष्टींचे वर्णन पुढच्या अध्यायात ऐकले जाईल म्हणजे 5व्या अध्यायात. आता हेमाडपंत श्री साईंना शरण जाऊन अनन्यपणे त्यांना लोटांगण घालतात. हेमाडपंत म्हणजे लेखकाचं नाव हेमाडपंत आहे. तर अशा पद्धतीने सर्वांचे कल्याण असो. हेमाडपंत प्रार्थना करतायत साईबाबांकडे की अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा साई समर्थ अवतरणम म्हणजे साई समर्थांचा अवतार, पहिल्यांदा त्यांचं येणं शिर्डीमध्ये, या नावाचा 4था अध्याय संपूर्ण झाला.
श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतो.